We are live. नमस्कार मंडळी. अध्यात्मपीठ महाराष्ट्र मंडळ शिकागो अध्यात्मपीठातर्फे आपणा सर्वांचे मी अध्यात्मपीठावर स्वागत करतो. दर गुरुवारी अध्यात्मपीठ असतो, त्यासाठी आपण भारतातनं त्याशिवाय अमेरिकेतनं वेगवेगळे तज्ज्ञ लोक, प्रवचनकार, कीर्तनकार, राजयोगिनी वगैरे आपण बोलवतो. आणि आज मी आपणा सर्वांचे परत स्वागत करतो. आणि आज विशेषतः आपल्याला ज्या वक्त्या लाभल्या आहेत त्या आहेत लक्ष्मी दिदी ब्रह्मकुमारी. त्या राजयोगिनी आहेत. गेल्या आठवड्यात त्यांनी आपल्याला सुंदर राजयोगावर आणि त्याचे उपयोग आपल्या तणाव नष्ट करण्यासाठी कसा करायचा त्यावर सुंदर त्यांनी आपल्याला लेक्चर दिलं. त्याचबरोबर त्यांनी आपल्याकडनं राजयोग ध्यान साधनाही करून घेतली. आज मी त्यांच्या थोडक्यात ओळख करून देतो. मागच्या वेळेला जे काही आपले प्रेक्षक इथे नव्हते त्यांच्यासाठी. ब्रह्मकुमारी लक्ष्मी दिदी ह्या राजयोग ध्यान साधनेच्या शिक्षिका आहेत. गेले 28 वर्षे त्या राजयोग स्वतः करत आहेत. त्यांनी अनेक स्फूर्तिदायक व्याख्यानाद्वारे हजारो तरुण व व्यावसायिक मंडळी आणि मुलांना अध्यात्म व जीवनोपयोगी राजयोग शिकवला आहे. पीस ऑफ माइंड या टीव्ही दूरदर्शन वाहिनीवर उंच भरारी या कार्यक्रमात अनेक वेळी तरुणांना उत्साही, आनंदी, प्रेरणादायक जीवन जगण्याविषयी त्यांनी मुलाखती दिलेल्या आहेत. पुणे नभोवाणी केंद्रावरही अनेक वेळा त्यांनी भारतीय संस्कृती, आत्मविश्वास, योग साधनेचे महत्त्व इत्यादी विषयावर कार्यक्रम केले आहेत. तसेच भारतीय सण यावर त्यांचे अनेक लेख वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना अनेक पारितोषिकही मिळाले आहेत. त्यातील अप्रिशिएशन अवॉर्ड फॉर कॉन्ट्रीब्युशन इन स्पिरिच्युअलिटी ऑन March 8 ऑन इंटरनॅशनल वुमेन्स डे ॲज वेल ॲज अप्रिशिएशन अवॉर्ड फ्रॉम नेहरू युवा केंद्र. त्याचप्रमाणे त्यांचे भारतीय सणांचे आध्यात्मिक महत्त्व या विषयावर अनेक व्याख्याने यूट्यूबवर गाजत आहेत. प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाद्वारे जगभर अनेक केंद्र आहेत. त्याद्वारे त्या दवाखाने, शाळा, महाविद्यालय, व्यावसायिक संस्था, अनेक मंडळे यांचं मार्गदर्शन करतात. राजयोग शिबिरात भाग घेणाऱ्या लोकांमध्ये सकारात्मक संस्कार तसेच जीवनाचा एक नवीन दृष्टिकोन तयार होऊन समाजाचे ते उत्तम नागरिक वागत आहेत. त्याचप्रमाणे समाजसेवेचे ते कार्य करतात. त्यांच्या दापुडी केंद्रामार्फत महिलांना बळकट करण्यासाठी ते अतिशय जागरूकपणे काम करतात. रक्तदान शिबिरे, मुलांना विनामूल्य मेडिकल तपासणी, डिॲडिक्शन कॅम्प, काउन्सिलिंग इत्यादी करतात. त्याचप्रमाणे ते अनेक कोर्सेस पण शिकवतात. सेल्फ मॅनेजमेंट, लिडरशिप, अँगर मॅनेजमेंट, स्ट्रेस फ्री लिव्हिंग, व्हॅल्यू वर्कशॉप, माइंड मॅनेजमेंट, तसेच डेव्हलपिंग पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. तर 10 जुलैपासून आता आपला चतुर्मास होत आहे. आज आपल्या अध्यात्मपीठावर चतुर्मास आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व या विषयावर व्याख्यान देण्यासाठी व तसेच योग साधनेचे मार्गदर्शन करण्यासाठी मी लक्ष्मी दिदी यांना विनंती करतो व या कार्यक्रमाची सूत्रे मी त्यांच्या हाती सोपवतो. लक्ष्मी दिदी. नमस्कार. ओम शांती. आज या आध्यात्मिक व्यासपीठावर एक सुंदर विषय घेऊन आपण सर्वजण चर्चा करणार आहोत. आजचा या सुंदर विषयाच्या चर्चेच्या आधी आपण सर्वजण एक छोटस मेडिटेशन करून मग सेशन सुरू करूया. 2 मिनिटासाठी सर्वांनी सरळ बसायचं आहे. सुखासन ध्यान मुद्रेमध्ये बसायचं आहे. मन पूर्ण एकाग्र करून काही क्षणांसाठी बाह्य जगातून आपल्या सर्व इंद्रियांना
अंतर्मुखी करायचं आहे. ऑब्झर्व युअरसेल्फ. आपला श्वास आत घ्यायचा आहे, सोडायचा आहे. पुन्हा एकदा श्वास आत घ्यायचा आहे, सोडायचा आहे. अंतर्मनाने स्वतःचं आत्मनिरीक्षण करायचं आहे. यावेळी मला पूर्णतः हा वेळ स्वतःसाठी द्यायचा आहे. स्वतःवर फोकस करायचा आहे. अंतर्मनाने पूर्णतः शांत स्थिर व्हायचं आहे. आपण आपल्या जीवनात ज्याही इष्ट देवतेप्रती आपली श्रद्धा भावना आहे, त्या इष्ट देवतांना समोर व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि आपल्या इष्ट देवतेसमोर स्वतःसाठी चातुर्मास या महिन्यामध्ये आपण जे काही धर्म कार्य, आत्मशुद्धीचे कार्य करणार आहोत, त्यासाठी आपल्या इष्ट देवतेकडून आशीर्वाद आणि शक्ती अनुभवायची आहे. स्पष्टपणे अनुभव करा, ईश्वर प्रभू आपल्या अनंत शक्तींच्या आशीर्वादाचा हात आल्हादपणे आपल्या डोक्यावर ठेवत आहे. प्रभू स्नेहाचा आणि अनंत शक्तींचा हा दैवी हात, दैवी शक्तींचा स्पर्श आपल्या डोक्यावर अनुभव करत असताना जणू पूर्ण शरीरामध्ये, अंतरात्म्यामध्ये करंटच्या स्वरूपात एक एनर्जी प्रवाहित होताना अनुभव करा. ईश्वरीय आशीर्वादाचा हात मस्तकी अनुभव करत असताना या शक्तींनी माझं मन यावेळी पूर्णतः स्थिर, शांत, शांत, एकाग्र झालेला आहे. स्वतःला पूर्णतः चातुर्मासामध्ये ईश्वराच्या सुपूर्द करूया. स्वतःला ईश्वरीय सुपूर्द केल्याने करण करावन हार स्वतः परमात्मा आपल्याला चालवत आहे. या स्मृतीने एक सुंदर मेडिटेशन सॉन्ग सोबत स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे.
जीवन तुमने दिया है, संभालोगे तुम। जीवन तुमने दिया है, संभालोगे तुम। आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है, संभालोगे तुम। आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है, संभालोगे तुम। सारे जहां की भलाई करें, हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है, संभालोगे तुम। हर पल तुम्हारा अगर साथ है, फिर हमको डरने की क्या बात है। कठिनाइयों से न हारेंगे हम, तुमको हमेशा पुकारेंगे हम। अपने गले से हमें भी लगा लोगे तुम। अपने गले से हमें भी लगा लोगे तुम। आशा हमें है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है, संभालोगे तुम। छाया कहीं तो कहीं धूप है नाम कितने कई रूप है। हर शहर में तुम हो समाए हुए, हम सब तुम्हारे बनाए हुए। हम जो रूठे कभी तो मना लोगे तुम। हम जो रूठे कभी तो मना लोगे तुम। आशा है, विश्वास है, हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है, संभालोगे तुम।
शांती. रिलॅक्स. हे जे मेडिटेशन सॉन्ग सोबत आपण स्वतःला ईश्वरीय शक्तीच्या समोर सरेंडर केलेला आहे, किंवा जीवन ज्याने दिलेलं आहे त्याच्या समोर स्वतःला सुपूर्द करून आपण जेव्हा हे चातुर्मास सुरू करणार आहोत, चातुर्मासची सुरुवात जसं माधव काकांनी सांगितलं सोमवार पासून सुरू होत आहे आणि पंचांगानुसार चातुर्मास हे जे आहे आषाढी एकादशी पासून देवशयनी पासून सुरू होऊन कार्तिक एकादशी पर्यंत चालते. चातुर्मास म्हणजे 4 महिने. वर्षातले हे जे 4 महिने आहेत याला देवशयनी एकादशी असं म्हणून याची सुरुवात होते चातुर्मासाची. याचा अर्थ असा आहे देवशयनी म्हणजे देवता शयन यात्रेत प्रस्थान करतात. म्हणजे ह्या 4 महिन्यामध्ये सांगितलं जातं की देवता आराम करतात, किंवा विशेष करून श्री हरी श्री नारायण योग निद्रेमध्ये प्रस्थान करतात. आणि त्यानंतर कार्तिक एकादशी ज्याला देव उठणी एकादशी, देव उत्थान एकादशी, देव प्रबोधनी एकादशी असं म्हटलं जातं. तर म्हणजे ह्याचा अर्थ असं म्हटलं जातं की या 4 महिन्यानंतर या दिवशी देवता पुन्हा उठतात आणि या 4 महिन्यामध्ये देवता शयन यात्रेत जातात किंवा योग निद्रेमध्ये जातात. म्हणून आसुरी शक्तींचा प्रादुर्भाव हा वाढलेला असतो. आसुरी शक्तींचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे त्या शक्तींचा प्रभाव आपल्यावर होऊ नये म्हणून आपल्या पूर्वजांनी, आपल्या आजी आजोबांनी, आपल्या आई वडिलांनी, आपल्या काका काकू या सर्वांना पाहिलं असेल तुम्ही की या महिन्यामध्ये विशेष काय केलं जातं. तुमच्यापैकी कोणी सांगू शकाल या महिन्यात काय काय केलं जातं? व्रत केली जातात. काय व्रत? हा, व्रत केले जातात, व्रत वैकल्य केले जातात. आणखी सात्विक आहार. सात्विक आहार घेतला जातो, बरोबर. आणि काय काय केलं जातं? उपवास केले जातात, भजन, देवाची साधना, भजन कीर्तन, देव साधना केली जाते. अजून अनुष्ठान अनुष्ठान केलं जातं. हा, काय म्हणाले उर्मिला ताई? हा, तेच म्हणजे नामजप, अनुष्ठानच. नाम जपन, अनुष्ठान, तप केलं जातं. आणखी काही नियम केले जातात स्वतः करता, की म्हणजे रात्री झोपताना फक्त सतरंजीवर झोपायचं किंवा घोंगडीवर झोपणे असं बरंच करतात. बरेच जण काही अशा नियमांचं पालन करतात त्याच्यामध्ये स्वतःच्या इंद्रियांना संयमित करण्यासाठी फक्त सतरंजीवर झोपणे किंवा चप्पल न घालता चालणे आणि शेविंग न करणे, केस न कापणे, अशाही काही प्रकारचं संयम साधलं जातं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य या 4 महिन्यामध्ये सगळ्यात गोष्टींमध्ये सत्कर्म कसं करता येईल, सद्विचार कसे ठेवता येईल आणि स्वतःच्या इंद्रियांना आपण कशा पद्धतीने कंट्रोलमध्ये, एका अनुशासनमध्ये, डिसिप्लिन मध्ये, आपल्याला एका दिशेमध्ये सिंक्रोनाइज करता येईल याविषयी चिंतन, अभ्यास, नियम, संयम, व्रत, वैकल्य, अनुष्ठान, जप, तप ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. तर यामागे आपण आपल्या पूर्वजांना, आपल्या आजी आजोबा, आई वडिलांना हे सगळं काही करताना पाहिलंय. आताची पिढी यापैकी काही करत असेल, नाही करत असेल, जे काही असेल, पण आपण ह्या सगळ्या गोष्टी धर्म कार्याबरोबर जोडलेल्या आहेत.
आपण हे सगळं समजतो की हे धार्मिक कार्य आहे हे सगळं करणं. आणि हे का केलं पाहिजे? जर आपण कोणाला विचारलं आपल्या पूर्वजांना किंवा आपल्या मोठ्यांना, तर आपल्याला फक्त एकच उत्तर मिळतं. एक तर कधी कधी आजच्या पिढीला असं सांगितलं जातं की असं विचारायचं नसतं. लहान मुलांमध्ये क्युरियोसिटी असते, ते काही प्रश्न विचारत असतात, त्यांची जिज्ञासा असते. आणि खरं पाहता कोणीही काही प्रश्न विचारलं तर त्या प्रश्नांची उत्तर आपल्याला ठामपणे देता आली पाहिजे. त्यांची उत्सुकता, त्यांची क्युरियोसिटी, त्या मुलांमधली, लहान मुलांमध्ये प्रश्न विचारण्याची जी एक पद्धत असते, त्याच्यामुळे त्यांच्या बुद्धीचा विकास होत असतो. त्यावेळेस त्यांच्या प्रश्नांना उत्तर आपल्याला देता आली पाहिजे. किंवा आपल्या मोठ्यांना पण विचारलं की ते एकच म्हणतात, नाही आमच्या आधीची आमची पिढी ही करत होती. यावर एक मला छोटीशी गोष्ट आठवते. एक पंडित होते, त्या पंडिताचा एक मुलगा होता आणि त्यांच्या घरी ना एक मांजर होती. हे पंडित ब्राह्मण जे होते ना, रोज आपल्या घरी एक पूजा करण्याची त्यांची विधी होती, एक पद्धत होती, रोजचा काळ ठरलेला होता. आणि त्यावेळेस हे ब्राह्मण पूजा करत असताना घरात जी मांजर होती, रोज त्या मांजरीला एका खुंटीला बांधायचे. त्या खुंटीला बांधून रोजची पूजा विधी जी आहे ती पूर्ण करायची. एकदा काय झालं, या ब्राह्मणाचा मृत्यू झाला. ब्राह्मणाच्या मृत्यूनंतर पूजेची जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे त्या मुलावर आली, ब्राह्मणाच्या मुलावर आली. तर ब्राह्मणासोबत त्या मांजरीचाही मृत्यू झाला होता. आणि त्या मुलांनी आपल्या वडिलांना रोज पूजा करताना पाहिलं होतं, पूजेची विधी पाहिली होती की ज्यावेळेस आपले वडील रोज घरामध्ये पूजा करायचे तर ते आधी मांजरीला खुंटीला बांधायचे, एका खांबाला बांधायचे. आता ब्राह्मणाचा मृत्यू झाला, मांजरीचाही मृत्यू झाला आणि मुलांनी फक्त ही विधी पाहिली होती. तर मुलांनी काय करावं, आता जबाबदारी मुलावर आल्यानंतर तो मुलगा रोज गावात जाणार, गावातून एक मांजर शोधून आणणार आणि ती मांजर घरात आणून आपल्या घराच्या खांबाला बांधणार, खुंटीला बांधणार आणि मग ही पूजा विधी सुरू करणार. तर ज्या पद्धतीने त्याचे वडील करत होते तीच विधी हा मुलगाही करत होता. आता घरात मांजर नसताना हा मुलगा रोज गावात जाऊन मांजर शोधून आणणार आणि घरात खांबाला बांधणार. त्याच्या वडिलांची ही विधी त्यांनी तंतोतंत पालन केली. पण हे असंच, ही जी विधी, हा जो वारसा चालू ठेवला मुलांनी, हे बरोबर होतं का त्यामागे त्यांच्या वडिलांचा काही वेगळा उद्देश होता? काय असू शकेल? काय असू शकेल? मुलगा जो करत होता ते काय योग्य नाहीये. वडिलांचा काहीतरी निराळा उद्देश होता, वेगळा उद्देश होता. ते मांजर फार वाटेत मध्ये मध्ये यायचं म्हणून त्याला ते बांधून ठेवायचे, त्रास द्यायचं म्हणून. अगदी खरंय, वडिलांचा उद्देश हा वेगळा होता, परंतु मुलांनी त्या उद्देशाचा विचार केला. केवळ काय केलं, ब्लाइंडली त्या गोष्टीला, त्या विधीला फॉलो केलेलं आहे. वडिलांचा उद्देश एकच होता की मांजरीनी पूजेच्या प्रसादामध्ये तोंड घालू नये आणि ते प्रसाद उष्ट करू नये किंवा मध्ये मध्ये अडथळा होऊ नये त्याचा. आणि त्यामुळे वडील घरात असलेल्या मांजरीला रोज पूजेच्या आधी बांधायचे आणि फक्त ही विधी त्या मुलांनी पाहिली आणि त्यांनी काय केलं, ब्लाइंडली ती गोष्ट फॉलो केली. जर त्याला ही गोष्ट माहिती असली असती तर रोज त्याला ही मेहनत करायची गरज नसती पडली. पण त्यांनी कधी वडिलांना विचारलंच नाही. प्रॉब्लेम काय झाला, त्यांनी हे प्रश्नच कधी उभं केलं नाही वडिलांसमोर की तुम्ही रोज मांजरीला पूजेच्या आधी का बांधता, आणि फक्त ते ऑब्झर्व केलं, पाहिलं. तर अशाच प्रकारे जीवनात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या काही आपण धर्म कार्याच्या रूपात करत आहोत. तर ते कार्य आपण फक्त करतोय, का करतोय, तर माझे आई वडील करत होते, माझे आजी आजोबा करत होते. अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण कधी त्यांना प्रश्नच केला नाही की तुम्ही हे का करत होता किंवा ही विधी करण्यामागची भावार्थ काय आहे. आणि ते न विचारता आपण ब्लाइंडली करत असल्यामुळे काय झालंय की फक्त आपण मेहनत करतोय.
पण त्याच्या मागची जी एक प्राप्ती, उपलब्धी किंवा अनुभूती, त्याची प्रचिती जी आपल्याला अनुभवायला पाहिजे ते आपण करत नाही. एक समाधान की हा मी हे केलं. चातुर्मासामध्ये सुद्धा या 4 महिन्यात आपण सुद्धा, काही लोक असतील तुमच्यापैकी हे सगळे नियम किंवा काय, कोणी त्या संयमाला फॉलो करत असतील, कोणी व्रत करत असतील, कोणी शास्त्र अध्ययन पठन करत असतील तुमच्यापैकी, कोणी सतरंजीवर झोपायचं, शेविंग न करणं, अशा ज्या काही गोष्टी या चातुर्मासाच्या आपण पाहिल्या आहेत किंवा करायला हवेत असं आपण समजत आहोत, ते आपण करतोय. काही अंशी फॉलो करतोय, काही अंशी सोडून देतोय. पण या सगळ्या गोष्टी का केल्या पाहिजे? ह्याच्या मागे धार्मिक विधी आहे, धार्मिक भावना आहे, किंवा ह्याच्या मागे काही शास्त्रीय कारण आहे, वैज्ञानिक कारण आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला आध्यात्मिक भाव दडलेला आहे, हे सगळ्या गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. नाहीतर आपलं सुद्धा असंच होईल, मांजर गावातून शोधून आणणं आणि पुन्हा घरात येऊन बांधणं, हे जी मेहनत, ही जी कष्ट तो मुलगा करत होता, त्याप्रमाणे आपण सुद्धा केवळ कष्ट करतोय किंवा तप करतोय, पण त्या तपाची प्राप्ती किंवा सिद्धी अनुभवत नाही, असं नको व्हायला. तर सगळ्यात पहिले हिंदू धर्मामध्ये, जैन धर्मामध्ये, बुद्धिस्ट मध्ये, काही शीख धर्मीय लोक आहेत ज्यांच्यामध्ये चातुर्मासाचं फार मोठं महत्व आहे. आणि या काही धर्मांमध्ये चातुर्मासात ज्या काही विधी केल्या जातात किंवा जे संयम नियम पाळले जातात, हे थोडेसे समान आहेत. विशेषतः जैन धर्मातील जे साध्वी आहेत, समर्पित साध्वी, या चातुर्मासामध्ये ह्यांचं विहार थांबलेलं असतं. तर का बरं हे विहार थांबवायचं असतं? यामागे काही शास्त्रीय कारण आहे का धार्मिक कारण आहे? काय असू शकेल? शास्त्रीय कारण. शास्त्रीय कारण. शास्त्रीय कारण आहे. चातुर्मासामध्ये विहार थांबून एकाच ठिकाणी राहायचं, कुठल्या मंदिरमध्ये, आश्रमामध्ये, गावातील एका ठिकाणी थांबायचं. आणि का थांबायचं असतं? तर त्यामागे कारण असं आहे की श्रावण महिना चातुर्मासामध्ये वर्षा ऋतू सुरू होत असतो. वर्षा ऋतूमध्ये, कारण जैन धर्मामध्ये अहिंसेला फार प्राधान्य दिलेलं आहे आणि वर्षा ऋतूमध्ये अनेक जीवाणू, विषाणू, जीवजंतूंची उत्पत्ती होत असते. आणि विहार करत असताना या जीवजंतूंची हिंसा आपल्याकडून होऊ नये आणि आपण एका ठिकाणी थांबून गावोगावी प्रवचन, शास्त्र अध्ययन किंवा काही चांगल्या गोष्टींचं चिंतन आणि चर्चा करता येईल म्हणून ते एका ठिकाणी थांबतात आणि त्यांचा अहिंसेचा धर्म पालन व्हावा, आपल्याकडून कुठल्याही प्रकारची हिंसा होऊ नये, त्यासाठी जैन धर्मियातील साध्वी संत जे आहेत ते एकाच ठिकाणी थांबत असतात आणि त्यांचं विचरण किंवा विहार या 4 महिन्यामध्ये थांबलेलं असतं. आणि ज्याही ठिकाणी हे 4 महिने निवास करतात साधू, संत, साध्वी, तर त्या ठिकाणी, त्या गावात, त्या मंदिरात, त्या एरियातील लोक दर दिवशी एकत्र येऊन या साध्वींकडून, साधू संतांकडून काही ज्ञानाच्या 4 चांगल्या गोष्टी ऐकत असतात. आणि विशेषतः भारत हे कृषीप्रधान देश आहे. भारतामध्ये शेती मोठ्या प्रमाणात होत असते आणि या शेतकऱ्यांना सुद्धा या वर्षा ऋतूमध्ये काम कमी असतं, तेही जास्त बाहेर पडू शकत नाहीत. आणि अशा या वर्षा ऋतूमध्ये कुठंतरी 4 महिने शरीरालाही आराम आणि 4 चांगल्या गोष्टी ऐकायला मिळत असतात, ज्याच्यामुळे सत्संग साधतो. नाहीतर पूर्ण वर्षभर पहा, फक्त काम, धावपळ, दगदग या सगळ्या गोष्टी चालूच असतात. परंतु वर्षा ऋतूमध्ये, वर्षा काळामध्ये पाऊस पडत असल्यामुळे आपण जास्त बाहेर जाऊ शकत नाही, एक्स्ट्रा कामं करू शकत नाही, आपल्याला एका ठिकाणीच थांबावं लागत असतं. अशा वेळेस आपण सत्संग साधू शकतो. स्वतःसाठी काहीतरी चांगला वेळ आपल्याला मिळालेला आहे, सत्संग, ध्यान, धारणा करू शकत असतो. परंतु आता कलियुगाच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय की कुठेही व्यक्ती थांबताना दिसत नाहीये. मग तो वर्षा ऋतू असू दे
किंवा कोणताही ऋतू असू दे, व्यक्ती थांबत नाही, केवळ धावतोय धावतोय धावतोय. का धावतोय? कारण हे जे कलियुग आहे म्हटलं जातं, कलियुग हे स्पर्धात्मक युग आहे, कॉम्पिटिशनचं युग आहे. इथे थांबून चालणार नाही. आपल्याला खूप पुढे जायचं आहे, सर्वांच्या पुढे जायचं आहे. पण कशात पुढे जायचं आहे? तर आपण काय समजलं, केवळ आपलं नेम, फ्रेम, पैसा या गोष्टींमध्ये आपल्याला आपलं नाव कमवायचे, पुढे जायचं आहे. मग मागे आपल्या मागे काय काय सुटत आहे यामागे आपलं लक्ष नाहीये. आपण केवळ धावतोय. खूप काही अचीव्ह करायचे, खूप काही मिळवायचे. खरं आहे, मिळवायचे आपल्याला. पण हे मिळवत असताना आपल्या मागे काय सुटत आहे? आपले काही चांगले संस्कार सुटत आहे. स्वतःसाठी आपण वेळ काढू शकत नाहीये, आपल्या फॅमिलीसाठी आपण वेळ देऊ शकत नाहीये, स्वतःला रिलॅक्स करण्यासाठी, मनाच्या शांतीसाठी, मेंटल हॅपीनेस आणि मेंटल पीस साठी कुठंतरी आपल्याला पॉज घेणं गरज आहे, थांबायची गरज आहे. याकडे आपलं दुर्लक्ष होत चाललेलं आहे. मग तो चातुर्मास असू दे किंवा कोणताही महिना असू दे, आपण केवळ धावतोय. परंतु आपल्या पूर्वजांनी हे व्रत, नियम, अनुष्ठान, धर्मशास्त्र ऐकणं, साधनं, सत्संग करणं, ह्याच्या सगळ्या गोष्टींची एक नियमावली बनवलेली आहे. त्यामागे हाच एक उद्देश होता की कुठेतरी आपण वर्षकाळामध्ये तरी सत्संग करूया, चांगलं ध्यान धारणा करूया, शास्त्र, रामायण, भागवत सारख्या कथा पुराणांचं अध्ययन करूया आणि थांबूया कुठंतरी. आणि थांबून स्वतःचं आत्मनिरीक्षण करून स्वतःच्या आत्मशांतीसाठी कुठेतरी प्रयत्नशील होऊया. म्हणून हे व्रत, नियम, अनुष्ठान ही विधी या चातुर्मासमध्ये केली जाते. आणि जैन साध्वी, साधू, संत सुद्धा विचरण थांबून समाजातील लोकांना सुद्धा काहीतरी मार्गदर्शन देता यावं आणि त्यांचंही सत्संग साधावं, त्यांच्या जीवनात सुद्धा आत्मशांती मिळावी म्हणून हे प्रयत्न केले जातात. जीवनाच्या या पळापळीमध्ये, धकाधकीमध्ये, धावपळीमध्ये कुठं ना कुठं आपलं मन दुःखी होत आहे, अशांत होत आहे. आणि ह्या काही समस्या येत असताना आपल्याला थांबायची गरज असते आणि स्वतःला बघायची गरज असते. एक उदाहरण मला आठवतंय, एका ठिकाणी कन्स्ट्रक्शनचं काम चालू असताना इंजिनियर सगळ्यात टॉप फ्लोअरला उभे होते आणि खाली एक कामगार काम करत होता आणि वरतून खाली येणं शक्य नव्हतं आणि अर्जंट महत्वाचं काम होतं त्या कामगाराकडं. तो इंजिनियर जो वर उभा होता, त्या इंजिनियरला त्या कामगाराशी संवाद करायचा होता. वरतून तो आवाज देत असताना त्याला ऐकायला येत नव्हतं, कारण काम चालू होतं आणि काम चालू असताना आवाज सगळीकडे होता. त्याच्यामुळं इंजिनियरचा आवाज त्या खालच्या लेबर पर्यंत पोहोचत नव्हता. त्यामुळं त्या इंजिनियरनी एक युक्ती केली. युक्ती काय केली? खिशातून एक 10 रुपयाची नोट काढली आणि 10 रुपयाची नोट काढून वरतून खाली टाकली आणि त्या कामगाराच्या खाली पायात पडली. कामगाराने आजूबाजूला पाहिलं, ती 10 रुपयाची नोट उचलली, कोणाची पडली असेल. आजूबाजूला पाहिलं, प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होते. त्या इंजिनियरनी, त्या कामगारांनी ती 10 रुपयाची नोट उचलली आणि विचार केला की ईश्वराने आज मला ग्रेस म्हणून 10 रुपये दिलेला आहे, म्हणून त्याने खिशात ठेवला आणि पुन्हा तो त्याच्या कामाला लागला. त्या इंजिनियरचं खूप महत्वाचं काम होतं, पटकन त्याच्याशी बोलायचं होतं, त्याला एखादी कामाविषयी जो संवाद साधायचा होता, परंतु त्याच्याशी कसं संवाद साधायचा, त्याचं लक्ष कसं वेधून घ्यायचं. 10 रुपयाची नोट टाकून सुद्धा त्याचं लक्ष वरती गेलं नाही, तो फक्त आजूबाजूला पाहिला. त्यावेळेस त्या इंजिनियरनी काय केलं, खिशातून 100 रुपयाची नोट काढली, वरतून 100 रुपयाची नोट खाली टाकली. पुन्हा कामगारांनी आजूबाजूला पाहिलं, 100 रुपयाची नोट पाहिली, उचलली, खिशात ठेवली, तो त्याच्या कामाला लागला. वरतून इंजिनियर फार अस्वस्थ होत होता की काय करू आता. त्याने खिशातून 500ची नोट काढली, खाली टाकली, 2000ची नोट काढली, खाली टाकली. 500ची नोट खाली टाकल्यानंतर सुद्धा त्या कामगारांनी वर पाहिलं नाही, फक्त इकडं तिकडंच पाहिलं. आणि जेव्हा 2000ची नोट खाली टाकली, तेव्हा मात्र कामगार विचार करायला लागला,
आज ईश्वराची, जैसे ईश्वराला म्हटलं जातं वो ऊपर वाला है, तो ऊपर वाले की आज मेरे ऊपर बहुत ज्यादा मर्जी और मेहरबानी आई है, जो ऊपर वाला मेरे ऊपर पैसे की बरसात कर रहा है, ऊपर वाले का शुक्रिया. म्हणून 2000ची नोट पडल्यानंतर तो आजूबाजूला न पाहता ऊपर की ओर देखता है, वरती पाहतो. त्याचं लक्ष तेव्हा वर गेलं 2000ची नोट टाकल्यानंतर, आणि मग तेव्हा इंजिनियरशी त्याचा आय कॉन्टॅक्ट झाला आणि इंजिनियरला जे काही संवाद साधायचं होतं ते त्यांनी त्या कामगाराशी साधलं. सांगण्याचं तात्पर्य असं, ईश्वर हा उपरवाला आहे, तो सुद्धा आपल्याला काहीतरी छोटे छोटे मार्ग, 10 रुपये, 100 रुपये, 500 रुपये, ह्याचा अर्थ काय, छोटे छोटे मार्ग आपल्यासाठी देत असतो की ज्याच्यामुळे त्यात आपलं लक्ष त्याच्याकडे वेधून घ्यायचा प्रयत्न करत असतो. कारण जेव्हा आपलं लक्ष, आपलं ध्यान ईश्वराकडे जाईल तेव्हा ती ईश्वरीय शक्ती आपल्याला जेव्हा संपादन आपण करून घेऊ, गॉड्स पॉवर्स अँड ब्लेसिंग्स जेव्हा आपल्याकडे येतील, त्या पॉवर्स अँड ब्लेसिंग्सच्या आधारे आपलं प्रत्येक काम आणखी सुचारू रूपाने होऊ शकेल, सहज होऊ शकेल. ज्याच्यामध्ये आपल्याला कष्ट करावं लागते, मेहनत करावं लागते, तर ते न करता ईश्वरीय शक्तीच्या आधारे आपल्याला सहज संभव होऊ शकेल. कारण म्हटलं जातं हे जीवन जे आहे ना, काय आहे, फक्त एक पपेट शो आहे. आपण सगळेजण कठपुतली आहोत आणि आपल्या सगळ्यांची जीवनाची डोर, आपली बुद्धीची डोर जर ईश्वरीय हाती आपण दिली, तर ईश्वर आकाशाच्या अंगणामध्ये बसून या सृष्टी मंचावर आपण सर्वजण जे काही कार्य करत आहोत, खेळ करत आहोत, ते चांगल्या पद्धतीने करण्यासाठी किंवा ते चांगलं रिप्रेझेंट होण्यासाठी जेव्हा त्याच्या हाती आपण डोर देऊ, तर ती डोर तो व्यवस्थितपणे हलवेल आणि आपल्याकडून चांगले कार्य घडत राहतील, पुण्य संपादन होऊ शकेल. आणि म्हणून चातुर्मासामध्ये पुण्य संचित करण्यासाठी दान केलं जातं. दान करण्याचं विशेष महत्व आहे. आता दान करण्याचं महत्वामध्ये सुद्धा आम्ही कुठेतरी ऐकलं होतं की चातुर्मासामध्ये सोन्याचं दान करणं उत्कृष्ट दान मानलं जातं. सोन्याचं दान करणं सगळ्यांनाच शक्य आहे असं नाही, परंतु सोन्याचं दान, सोन्याचा अर्थ जर खऱ्या अर्थाने आपण समजून घेतला, तर हे दान प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक ईच अँड एव्हरी वन, प्रत्येकाला हे दान शक्य आहे. सोन्याचं दान याचा अर्थ काय आहे, हिंदीमध्ये नींद को सोना कहते हैं, है ना. नींद को क्या कहते, सोना. आणि म्हटलं जातं या 4 महिन्यामध्ये आपल्याला रात्री लवकर झोपून ब्रह्ममुहूर्तला उठणं फार पुण्यदायी असतं. ब्रह्ममुहूर्तला उठायचं आणि या मुहूर्तावर ध्यान साधना करणं म्हणजे पुण्य प्राप्ती करणं, ईश्वरीय शक्तीची प्राप्ती करणं असं म्हटलं जातं. तर आज कलियुगामध्ये मोबाईल सारख्या इन्स्ट्रुमेंटच्या, या गॅजेट्सच्या अधीन झाल्यामुळे आपण पाहतो लेट नाईट झोपणं आणि सकाळी लेट उठणं, या सगळ्या गोष्टी फार कॉमनली होत आहेत ना. काय वाटतंय, होतंय असं? हो. मोबाईल सारख्या गॅजेट्समुळं आपण रोज इंटरनेटवर, सोशल मीडियावर इतके ऍक्टिव्ह आहोत, पण सेल्फ इंट्रोस्पेक्शन करण्यामध्ये आपण थोडे आळशी झालेलो आहोत. आणि म्हणून चातुर्मास मध्ये ही जी एक विधी किंवा हे जे सांगितलं जातं की ब्रह्ममुहूर्ताला उठणं, तसे आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, सकाळी 4 वाजता जागणं, सोने से नींद से जाग करके जब हम कुछ अच्छी बातें करते हैं, मेडिटेशन, ध्यान करत असतो, तर ती वेळ जी आहे फार शांत असतं. आता भारतीय ब्रह्ममुहूर्त वेगळा आहे, टाइम शेड्यूल वेगळा आहे, आणि अमेरिकन ब्रह्ममुहूर्त हे वेगळा असेल, परंतु आपापल्या ठिकाणच्या ब्रह्ममुहूर्तानुसार तुम्ही पहा, त्यावेळेस सगळी जनता झोपलेली असते. आणि अशा वेळेस जेव्हा तुम्ही जागृत होता, तुम्ही उठता, तर तुम्ही उठलेला आहात म्हणजे काय, त्यावेळेस सगळीकडचे विचार आणि विकार हे शांत झालेलं असतं. आणि अशा वेळेस तुम्ही स्वतःमध्ये जे विचार करता
ते विचार संपूर्ण ब्रह्मांडात जाऊन ते इको होऊन तुमच्यापर्यंत येत असत. मग जे जीवनामध्ये मला मिळवायचंय, जे मला हवंय, सगळ्यात पहिले आपल्याला काय हवंय? मानसिक शांती हवी. तर ब्रह्ममुहूर्ताला उठून आपल्याला करायचं काय? केवळ एक 10 मिनिटं स्वतःसाठी वेळ काढायचा ब्रह्ममुहूर्ताला. आणि यावेळी उठून स्वतःच्या जीवनासाठी आपल्याला खूप चांगले विचार करायचे आहेत. काय विचार करायचे आहेत? तर तुम्ही पहा, म्हटलं जातं ऍज यू थिंक सो यू बिकम. जे तुम्ही विचार करता ते तुम्ही बनता. जे तुम्ही विचार करता तेच विचार इको होऊन तुमच्यापर्यंत येत असतात. मग जर आपण टेन्शन, चिंता, अप्राप्ती, असंतुष्टताचे विचार करत असेल तर तेच ब्रह्मांडात जाऊन इको होऊन आपल्याकडे येत असतात. आणि वैज्ञानिक रूपाने सायंटिफिकली प्रूव्ह केलेलं आहे की जेव्हा तुम्ही सकाळी उठता त्यावेळेस तुमच्यातील पिनाईल ग्लॅंड जे आहे ते हायपर ऍक्टिव्ह असतं. 10 मिनिटं, सकाळचे 10 मिनिटं. आणि जे तुम्ही विचार करता सकाळी उठून तेच विचार, त्या विचारांचंच केमिकल तुमच्या बॉडीत बनत असतं. तसेच हार्मोन्स तुमच्या बॉडीत बनत असतं आणि तुमचं जीवन तसं घडत असतं. त्यामुळे सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठून आपल्याला काय विचार करायचा आहे? खूप साध्या आणि सोप्या शब्दात सांगते मी. आपल्याला सगळ्यात पहिले आपल्या जीवनात प्राप्ती करायची आहे तर ती म्हणजे काय? मानसिक शांती आणि जीवनाचा आनंद. या गोष्टी असेल तर तुम्ही कोणतेही कार्य सहज करू शकता. मन अशांत असेल, बेचैन असेल, टेन्शन मध्ये असेल तर जे कार्य तुम्ही हाती घेतलेले तेही बिघडत असतं. त्यामुळे सगळ्यात पहिले सकाळी उठून ब्रह्ममुहूर्तावर आपल्याला विचार करायचा आहे, आय एम अ पीसफुल बीइंग. मी शांत स्वरूप आत्मा आहे. फर्स्ट थॉट. जेव्हा मी शांतीचा विचार केलेला आहे सकाळ सकाळी तर माझा हा थॉट ब्रह्मांडात पोहोचून संपूर्ण ब्रह्मांड मला शांतीची प्रकंपना देण्यासाठी, माझ्या जीवनात शांती भरण्यासाठी तत्पर होत आहे. आणि माझ्यातील पिनाईल ग्लॅंड हे थॉट रिसीव्ह करून पिट्युटरी ग्लॅंडच्या थ्रू पूर्ण इंडोक्राईन मध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये तेच शांतीचे पीस केमिकल सिक्रिएट करत असतो. तर स्वतःमध्ये सगळ्यात पहिलं मन शांत आणि स्थिर करून आपल्याला हा विचार करायचा आहे, मी शांत स्वरूप आहे. हेच एक तप आहे, हीच एक साधना, हेच मेडिटेशन आहे. सेकंड थॉट, आपल्याला जीवनाचा आनंद पाहिजे आहे. त्याच्यामुळे आपल्याला दुसरा संकल्प करायचा आहे, मी माझ्या जीवनात खूप आनंदी आहे. तुम्ही काय आहात? टेन्स आहात, डिप्रेस आहात, परंतु तुम्हाला हवंय काय? जे हवंय ते विचार करायचं की मी आता आहे, तो विचार करायचा आहे. जे त्रास होतोय किंवा जे प्रॉब्लेम आहे त्याचा विचार नाही करायचा. प्रॉब्लम्स को सोचेंगे तो प्रॉब्लम्स अट्रैक्ट करेंगे, सोल्यूशन को सोचेंगे सोल्यूशन को अट्रैक्ट करेंगे. लॉ ऑफ अट्रॅक्शन अनुसार आपल्याला काय अट्रॅक्ट करायचंय हे तुमच्याच हातात आहे. म्हटलं जातं तुमचंच मन हे सगळ्यात मोठं एक सुप्रीम हीलर आहे, सुप्रीम सर्जन आहे. तुम्हाला जे हवंय ते मिळवून देणार आहे. त्याच्यामुळं सकाळ सकाळी उठून, आजकाल घरामध्ये काय केलं जातं, लाफिंग बुद्धा ठेवलं जातं. समजतात की लाफिंग बुद्धा हे शुभ आहे, परंतु लाफिंग बुद्धा ठेवल्याने तुमच्या जीवनात हास्य येईल, आनंद येईल असं नाही. परंतु तुमच्यात तुम्ही सकाळी सकाळी हा थॉट क्रिएट करा की आय एम हॅपीनेस हब. मी कोण आहे? मी स्वतः आनंदाचा हब आहे, खुशीचा हब आहे. आय एम हॅपीनेस हब. माझ्याकडे भरपूर आनंद आहे. मी आनंदाचा स्वतः एक खजिनदार आहे. जे विचार केला त्यालाच अट्रॅक्ट करतात. त्यानंतर मेंटल हेल्थ नंतर मला काय हवं आहे? फिजिकल हेल्थ. आहेत आज सगळ्यांना शरीरात वय झालेला असेल किंवा काही ना काही मेडिकल इश्यूज असतील, एज फॅक्टर असेल, ह्या गोष्टींनी काही ना काही दुखणे आहेत. गुडघ्यात दुखणं असेल, फ्रोझन शोल्डर असेल, जे काही बॉडी पेन, बॉडीमध्ये दुखणे आहेत, आजार आहेत, आपल्याच विचारणे असे कितीतरी आमच्याकडे एक्सपेरिमेंट झालेले आहेत आणि असे कितीतरी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये
केवळ सकाळी उठून केलेल्या ह्या श्रेष्ठ पॉझिटिव्ह इलेव्हेटेड अँड पॉझिटिव्ह थॉट्सनी आपल्या स्वतःच्या मोठ्या मोठ्या आजारांना ठीक केलेला आहे. तर सेकंड थॉट आपल्याला करायचंय, मी स्वतःमध्ये पूर्णतः निरोगी आहे, मी स्वस्थ आहे. काय विचार करायचंय? मला काय दुखतंय यावर विचार नाही करायचं. दुखतंय ही आत्ताची गोष्ट आहे, पण मला काय हवंय? कम्प्लीट हेल्थ. तर सेकंड थॉट करायचंय, मी पूर्णतः स्वस्थ आहे. तुम्ही स्वस्थ म्हणताय स्वतःला, तर आपोआप हेल्थ अट्रॅक्ट करताय. आणि ब्रह्मांड, सकाळची ती शक्ती, प्रकृतीची शक्ती सुद्धा, प्रकृती आणि परमात्मा दोघी मिळून तुमच्या विचारांना तथास्तुचं ब्लेसिंग देत आहेत. त्याच्यामुळे सेकंड थॉट काय करायचंय की मी स्वस्थ आहे. तिसरं आपल्याला काय पाहिजे? आपल्या परिवारामध्ये प्रत्येक व्यक्ती स्वस्थ पाहिजे. त्याच्यामुळे तिसरा विचार करायचंय, माय फॅमिली, माझा परिवार जो आहे तो सुद्धा पूर्णतः स्वस्थ आहे. आणि आज परिवार कामानिमित्त लांब लांब राहत आहेत. कोणी भारतात आहे तर कोणी विदेशात आहे. आज परिवारातील प्रत्येक व्यक्ती लांब लांब वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देशात राहत आहे. परंतु आपल्याला परिवारामध्ये एक युनिटी आणि बॉन्डिंग हवं आहे. परिवारामध्ये एक लव्ह फ्लो, जरी तुम्ही लांब राहत असाल तरी नॅचरल लव्ह फ्लो होत राहायला पाहिजे, ज्याच्याने जो जिथे आहे तिथे सुद्धा एक जॉईंटली फॅमिली फिलिंग येईल. म्हणून चौथा थॉट आपल्याला करायचा आहे, माय फॅमिली इज युनायटेड फॅमिली. मेडिटेशन मध्ये आपण थॉट्स करतो आणि त्या थॉट्सला व्हिज्युअलाइज करतो. तर सकाळी हा चौथा थॉट करायचा की माय फॅमिली इज युनायटेड फॅमिली. आणि मग आपलं वर्क प्लेस, जिथे आपण काम करतो, तर त्या कामासाठी थॉट करायचा आहे की मी जिथे काम करतो तिथं प्रत्येक काम, प्रत्येक कलिग्स, माझे बॉस, सगळेजण माझ्यासाठी फार कोऑपरेटिव्ह आहेत. ज्यावेळेस आपण हे थॉट करतोय तर ते थॉट, ते व्हायब्रेशन्स, ते मेसेज आपण तिथे तिथे पोहोचवतोय आणि आपोआप तिथे तेच एन्व्हायरमेंट क्रिएट होत आहे. तर त्या वर्क प्लेससाठी आपल्याला थॉट करायचं आणि व्हिज्युअलाइज करायचं. आणि हे सगळं व्हिज्युअलाइज करत असताना आपल्याला अनुभव करायचे की गॉड पॉवर्स अँड ब्लेसिंग्स माझ्यावर एक शॉवर फॉर्म मध्ये आहे. मी स्वस्थ आहे. का स्वस्थ आहे? कारण माझ्यावर ईश्वरीय ब्लेसिंग्सची शॉवर आहे. मी त्या एनर्जी सर्कल मध्ये आहे. जेव्हा आपण स्वतःला त्या एनर्जी सर्कल मध्ये, एनर्जी फील्ड मध्ये फील करतो आणि थॉट करतो मी एकदम स्वस्थ आहे, निरोगी आहे, तर ह्या व्हिज्युअलायझेशन ऑटोमॅटिक आपण हळूहळू तुम्ही अनुभव करता. 7-8 दिवसातच स्वतःमध्ये एक वेगळा उत्साह आणि एनर्जी. जस्ट तुम्ही सेकंड थॉट करता की माझ्या फॅमिलीमध्ये, माय फॅमिली इज हेल्थी, तर फॅमिलीवर सुद्धा पूर्ण ईश्वरीय शक्तींची शॉवर अनुभव करायची. म्हणजे फॅमिली सुद्धा ईश्वरीय एनर्जी फील्ड मध्ये आहे. आणि त्याचबरोबर पूर्ण प्लॅनेट साठी सुद्धा लास्ट थॉट करायचे की या प्लॅनेटवर सुद्धा ईश्वरीय एनर्जी सर्कल आहे, एनर्जी फील्ड आहे. हे प्लॅनेट सुद्धा, पूर्ण विश्व सुद्धा ईश्वरीय पॉवर्स अँड ब्लेसिंग्स मध्ये सुखी आहे, शांत आहे, खुश आहे, हॅपी आहे, स्वस्थ आहे. म्हणजे आपण फक्त मुखाने प्रार्थना करतो की देव मी सुखी आहे, माझा परिवार सुखी आहे, पूर्ण विश्वातील सगळ्या लोकांना सुख दे, आनंदी ठेव, ही आपण मुखाने प्रार्थना करण्याऐवजी आपण या गोष्टी थॉट करून व्हिज्युअलाइज केल्याने ते व्हायब्रेशन्स, ते प्रकंपन सर्वत्र पसरत राहते. तर अशा प्रकारे आपण सकाळी उठल्याबरोबर एक मेडिटेशन करायचं आहे, एक 10 मिनिटाचं. आणि जेव्हा ब्रह्ममुहूर्ताला उठून आपण हे संकल्प करू, तर तुम्हाला माहितीये जेव्हा इंटरनेटचं आपल्याला काम करायचं, जास्त डाउनलोडिंगचं काम असतं, तेव्हा आपण जर सकाळी केलं तर काय होतं? फास्ट होतं ना हे काम, डाउनलोडिंग फास्ट होतं. का? कारण त्यावेळेस सगळे काम बंद असतात. फक्त जर मीच इंटरनेट युज करत असेल तर मला जास्त त्याची ते वेव्स मिळतात आणि फास्ट डाउनलोडिंग होतं. तसंच ब्रह्ममुहूर्तला अमृत वेला असंही म्हटलेलं आहे. ती वेळ अमृत तुल्य आहे. त्यावेळेस सगळेजण झोपलेले आहेत आणि विचार आणि विकार जेव्हा सगळ्यांचे शांत आहेत, तर प्रकृतीची संपूर्ण पवित्र ऊर्जा आणि परमात्म्याची संपूर्ण ऊर्जा आपल्याला मिळत असते. म्हणून ब्रह्ममुहूर्ताला फार थोडे लोक जागे असतात आणि आपल्याला ती संधी साधायची आहे. केवळ चातुर्मासाच्या या 4 महिन्यामध्येच नव्हे, परंतु आपल्याला
आजीवन ब्रह्ममुहूर्ताला उठण्याची जर धारणा आपण घेतली तर आपलं जीवन फार सफल होऊ शकतं, सुंदर बनू शकतं. आपण आपल्या जीवनाला सुंदर रूप देऊ शकतो. विज्ञानामध्ये सुद्धा वाचलेलं आहे किंवा अनेक सक्सेसफुल पर्सनॅलिटीज जेही आहेत, तर हे सक्सेसफुल पर्सनॅलिटीजच्या जीवनामध्ये सुद्धा पहा, ते सकाळी लवकर उठून ध्यानधारणा करतात, आपला अभ्यास करतात. दिवसभराचं शेड्यूल जे आहे ते ब्रह्ममुहूर्ताला बनवतात. आणि त्यामुळे आज जितके सक्सेसफुल पर्सनॅलिटीज आहेत त्यांची लाईफ स्टोरी वाचली, ऐकली तर त्यांच्या जीवनाची ही मुख्य धारणा आपल्याला लक्षात येईल. तर चातुर्मासातील ही जी धारणा आहे की ब्रह्ममुहूर्ताला उठणं हे केवळ 4 महिने नसून आपल्याला आजीवन धारण केलं तर जीवन आपलं खूप सक्सेसफुल होईल आणि खूप सुंदर बनेल. त्याला अमृत वेला म्हटलेलं आहे, तर आपलं जीवन अमृत तुल्य बनेल, इतकं सुंदर जीवन घडेल. दुसरी गोष्ट, ह्या चातुर्मासामध्ये सगळ्यात विशेष व्रत वैकल्य केलं जातं. तर हे व्रत करण्याची विधी काय आहे? वेगवेगळ्या रूपाने व्रत केलं जातं. कशा पद्धतीने व्रत करतात या चातुर्मासात? काय केलं जातं? काही जण एक वेळात जेवतात किंवा एक भुक्त किंवा हे करून असं. संध्याकाळी जेवायचं नाही किंवा एकच अन्न खायचं, एक धान्य, अशाने केलं जातं. आणखी काय असेल ह्याच्यामध्ये? व्रत वेगवेगळ्या रूपाने केलं जातं. काही जण एकच वेळेस जेवतात. चातुर्मासाचे 4 महिने फक्त एक वेळ जेवण करून व्रत करतात. आणखी मनावर संयम. काय? मनावर संयम. मनावर संयम करण्यासाठी काय करतात? काकड आरती वगैरे करण्याची पद्धत आहे. लवकर पहाटे उठून आंघोळ करून देवदर्शनाला जायचं. देवदर्शनाला जायचं. तर देवदर्शनाला जायचं म्हणजे काय ते तर मी आता सांगितलं. ब्रह्ममुहूर्ताला उठून आपण स्वतःमध्ये पॉझिटिव्ह थॉट्स करणं, ब्रह्ममुहूर्ताला ईश्वरीय शक्तींचा आशीर्वाद अनुभव करणं, त्याची शॉवर, त्याची पावर्स, त्याची एनर्जी सर्कल आपल्यावर अनुभव करणं, हा एक अभ्यास आपल्यासाठी खूप महत्वाचा ठरतो. आणि जे व्रत केलं जातं चातुर्मासाचे 4 महिने, कोणी एकच वेळेस जेवण करतं, सूर्यास्ताच्या आधी जेवण करतात, सूर्यास्तानंतर जेवण नाही करायचं. काही लोक चातुर्मासामध्ये फक्त फलाहार करतात, कुठल्याही प्रकारचं धान्य खात नाही, केवळ फलाहार करतात. काही लोक चातुर्मासामध्ये विशेष करून पालेभाज्या सोडतात, पालेभाज्या नाही खायचं. ही जी काही विधी आहे तर पहा, हे व्रत करण्यामागचं सगळ्यात महत्वाचं वैज्ञानिक किंवा शास्त्रीय कारण हे आहे की चातुर्मास मध्ये जे वर्षा ऋतू सुरू होतो, वर्षा ऋतूमध्ये आपली पाचन शक्ती ही मंदावलेली असते, है ना? पाचन शक्ती मंदावलेली असते. तेच उन्हाळा आणि हिवाळा या 2 ऋतूंमध्ये आपली जठराग्नी जी असते ती फार ऍक्टिव्ह असते, पाचन शक्ती ऍक्टिव्ह असते. तुम्ही जेही खाल ते डायजेस्ट होऊ शकतं. परंतु वर्षा काळामध्ये पाचन शक्ती मंदावलेली असते, सगळीकडे वातावरणामध्ये शीतलता, शीत, नमी आलेली असते. आणि ज्या काही गोष्टी आपण खाऊ, हेवी फूड खाऊ, तर ते पचायला अवघड असतं. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी कमी खायची विधी काय करायची, तर मग व्रत करण्याचा एक नियम बनवलेला आहे. परंतु आपण व्रत करण्याचा अर्थ वेगळा घेतला. वेगळा काय घेतला? या दिवसांमध्ये आपण जितकं लाईट खाणं ठेवू, जितका हलका आहार घेऊ, तितकं आपल्या स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी चांगलं आहे. म्हणून व्रत करण्याची ही विधी सुरू केली. आणि व्रत करता करता ईश्वराचं ध्यान व्हावं म्हणून ही विधी सुरू केली. एक व्यापारी होता. खरं पाहता व्रतची विधी कशी सुरू झाली, तर एक व्यापारी होता. तो व्यापारी एक दिवस आपल्या घरातून असंच बाहेर पडला, तर बाहेर त्याला एक साधू बसलेले दिसले होते एका झाडाखाली. त्याने विचार केला की साधू महात्मा आहेत आपल्या घराच्या बाहेरच, मी बाहेर पडल्याबरोबर त्यांचं दर्शन झालेलं आहे, तर त्यांना आपल्या घरात येण्याचा आग्रह करावा.
म्हणून ते जाऊन त्या साधू महाराजांना म्हणतात की साधू महाराज, आज तुम्ही माझ्या घराच्या जवळ आहात, तर तुम्ही माझ्या घरात येऊन तुमचे चरण माझ्या घराला लावून मला कृतार्थ करावं, तुमचा आशीर्वाद माझ्या घरा परिवाराला मिळावं, हा माझा आग्रह आहे. आणि हे आग्रह ऐकून त्या साधू महाराजांनी त्यांच्या घरात आपले चरण कमल ठेवले, त्या घरात आले. आणि घरात आल्यानंतर त्या व्यापाराला साधू महाराजांनी प्रश्न विचारला त्या व्यापाराला, बंधू, तुम्ही कधी तुमच्या जीवनात काही सत्संग करणं किंवा काही ईश्वरीय जप तप करणं हे करता का? तर त्या व्यापाऱ्याने सांगितलं, साधू महाराज, आज हे माझं भाग्य आहे की जे तुमचं दर्शन घडलंय आणि तुम्ही माझ्या घरात तुमचे चरण ठेवलेले आहात आणि तुमचा आशीर्वाद मला मिळत आहे. परंतु मी माझ्या व्यापारात, माझ्या कामात इतका व्यस्त असतो की मला हे सगळं काही करायला वेळ मिळत नाही. तर त्यावेळेस साधू महाराजांनी त्यांना एक प्रश्न विचारला की तुम्ही रोज दिवसभरातून किती वेळा जेवण करता? आपण सगळेजण किती वेळा जेवण करता? किती वेळा आपण खातो दिवसातून? 3 वेळा. 3 वेळा. 3 वेळा, राईट? कमीत कमी 3 वेळा तर आपण खातोच. ब्रेकफास्ट, लंच अँड डिनर. एवढ्यातून पण काम भागतं का? मध्ये मध्ये चहा, स्नॅक्स, कॉफी, मध्ये मध्ये आपण काही ना काही चरत राहतो. शरीराला मध्ये मध्ये काही ना काही देतच राहतो. तर साधू महाराजांनी त्या व्यक्तीला विचारलं किती वेळा, तर त्यांनी सांगितलं 3 वेळा. बरं, त्यांनी विचारलं एक वेळेस जेवणासाठी तुम्हाला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो तुम्हाला? हे 20 मिनिटं. कमीत कमी 20 मिनिटं, बरोबर? 20 मिनिटं आपल्याला जेवायला वेळ लागतो. मग दिवसातून तुम्ही 3 वेळा जेवण घेता. या 3 वेळापैकी जर तुम्ही एक वेळेचं जेवण कमी केलं तर नुकसान काय होईल तुम्हाला? नुकसान काय होईल? काही नुकसान होईल? 20 मिनिटं वाचतील. अच्छा, 20 मिनिटं वाचतील. फायद्याची गोष्ट सांगितली उमाताईंनी. नुकसान काहीच नाही, परंतु तुमचे 20 मिनिटं वाचतील. तर त्या साधू महाराजांनी त्या व्यापाऱ्याला सांगितलं, बंधू, जर तुमची जेवणाची एक वेळ तुम्ही कमी केली, एक वेळेस कमी जेवलात, तर तुमचं नुकसान तर काहीच नाही होणार तुम्हाला. फिजिकली काही हार्मफुल नाहीये हे. परंतु तुमचे 20 मिनिटं, अर्धा तास, 15 मिनिटं जे काही वेळ तुम्हाला लागतो ते तुमचे वाचतील. आणि त्यावेळेस तुम्ही ईश्वराशी संवाद साधा, ईश्वराशी गप्पा मारा. लोकांशी खूप दिवसभर आपण गप्पा मारतो, पण सेल्फ टॉक, झाडू. हा काय, तर त्यावेळेस तुम्ही स्वतःशी बोला, ईश्वराशी संवाद साधा, गॉडशी कम्युनिकेशन करा, गॉडशी कनेक्शन करा. तर तो तुमचा वेळ काय होईल? कारणी लागेल. कारणे लागेल आणि आंतरिक शक्तींनी भरताल. केवळ तुम्ही शरीराला 3 वेळेस डाएट देताय, पण मनाला काय डाएटच देत नाही. मेंटली चार्जिंग साठी तुम्ही काय करताय? बॉडीला चार्जिंग साठी, शरीराला चार्जिंग साठी तुम्ही फूड देताय, आराम करताय. तर सोन्याचं दान द्यायचं म्हणजे थोडं सोनं, थोडं झोपणं. आपण नींद, सोने की कमी करेंगे, सोने का त्याग करेंगे तो सोने का दान हो गया. और उस दान से करना क्या है? ध्यान करना है उस समय पर. और भोजन में भी, जेवणामध्ये सुद्धा एक वेळेचं जेवण कमी केलं तर काय झालं? 20 मिनिटं उरल्याने तेवढा वेळ ईश्वरीय ध्यान होईल. त्यांनी विचारलं, जर आठवड्यातून तुम्ही 2दा एक वेळेचं जेवण कमी केलं, आठवड्यातून 2दा केवळ एक वेळेचं जेवण कमी केलं, तर ते 2 वेळ काय झालं? तुमचं ईश्वरीय ध्यान होईल. पुन्हा विचारलं त्यांनी, जर आठवड्यातून एक दिवस तुम्ही 2 वेळेचं जेवण कमी केलं तर किती वेळ वाचेल तुमच्याकडे? 40 मिनिटं वाचतील. त्याच्याने नुकसान काय होणार? नुकसान काहीच नाही होणार. आणखी तुमचं जास्त वेळ ईश्वरीय ध्यान, प्रभू ध्यान होईल. मग तेव्हापासून ही उपवासाची विधी निघाली की तुम्ही कमीत कमी पूर्ण आठवड्यामध्ये एक दिवस तरी कमी जेवण करा आणि आपला जास्तीत जास्त वेळ काढून प्रभू संवाद करा, प्रभू सोबत कनेक्शन करा, त्याचं ध्यान करा. आणि आतून मेंटल न्यूट्रिशनची गरज आहे, इमोशनली हेल्दी होण्याची आवश्यकता आहे, स्पिरिच्युअली हेल्दी होण्याची आवश्यकता आहे.
आणि ते हेल्थ आपल्याला सत्संग, ध्यान, धारणेने मिळू शकेल. आणि त्यामुळे हे व्रत करण्याची विधी निघालेली. व्रत करणं म्हणजेच काय, की आपली पाचन शक्ती जी मंदावलेली आहे त्याला, शरीराला आजार होऊ नये, त्रास होऊ नये. आणि यावेळेस वर्षा ऋतूमध्ये जलप्रवाह जे आहे ते सर्वत्रच वाढलेला आहे आणि शरीरामध्ये सुद्धा पाण्याची जास्त आवश्यकता नसते आणि भोजनाची जास्त आवश्यकता नसते, कारण पाचन शक्ती मंदावलेली आहे. मग कमी पाणी प्यायचं, कमी जेवण घ्यायचं आणि शरीरालाही आरोग्यदायी ठेवायचं आणि जास्तीत जास्त वेळ आपण सत्संग साधून ईश्वरीय ध्यान करावं, म्हणजे काही पुण्य अर्जित होईल आणि स्पिरिच्युअली, मेंटली सुद्धा आपण हेल्दी होऊ. त्यामुळे व्रत नियम करण्याची विधी निघालेली आहे. आता आपण काय केलेलं आहे, त्याला धार्मिक रूप दिलेलं आहे. व्रत करायचं म्हणजे कट टू कट एकच टाइम खायचं किंवा फळच खायची, चुकून दुसरं काही खाल्लं गेलं तर आता मला काहीतरी पाप लागेल, गॉड आपल्याला पनिशमेंट देईल, अशी समज घेऊन आपण त्याला धार्मिक गोष्ट जोडत गेलेलो आहे. धार्मिक गोष्ट जोडायचीच म्हणजे काय, स्वतःच्या मनाला धार्मिक विचारांमध्ये जोडायचं आहे आणि त्या विचारांना सोडून आचरण धार्मिक ठेवायचं आहे. ते सोडून आपण खाण्यापिण्यामध्ये स्वतःला अडकवलंय की हे खायचं नाही, ते खायचं नाही. जर मी चुकून ह्या गोष्टी खाल्ल्या तर काय होईल, गॉड आपल्याला पनिश करते. तर आपल्याला ईश्वराबद्दल कुठल्याही प्रकारची भीती ठेवायची नाही. खरं पाहता व्रत करायचंय तर आपल्याला भोजनाचा त्याग नाही, परंतु आपल्यातील विकारांचा व्रत आपल्याला करायचंय. म्हटलं जातं चातुर्मास मध्ये व्रत करणं अलाउड आहे, राग करणं अलाउड नाहीये. कोणाची निंदा, या महिन्यामध्ये आपल्याला राग करायचा नाही, कोणाची निंदा करायची नाही आणि ऐकायचंही नाही. कोणाच्या वाईट गोष्टी ऐकायच्या नाही, कोणाबद्दल वाईट बोलायचंही नाही. म्हणजे सगळं चांगलं चांगलं करायचंय, चांगल्या गोष्टी ऐकायचंय, चांगलं बोलायचंय, लाईट आहार घ्यायचा आहे. तर ह्या गोष्टी फक्त चातुर्मासापुरतं नाहीये, परंतु या गोष्टी आपली लाईफस्टाईल बनली पाहिजे. कारण कधीही पहा, कमी जेवण केल्याने कोणी आजारी पडलेलं नाही. जितके आजार वाढतायत ते कशामुळे वाढतायत, जास्त खाऊन वाढलेले आणि नको त्या गोष्टी खाल्ल्याने वाढलेल्या आहेत. चातुर्मासामध्ये व्रत करायचं म्हणजे सात्विक अन्न खायचं. पिझ्झा, बर्गर, जंक फूड, फास्ट फूड खाऊन कधी व्रत केलं जात नाही, बरोबर. व्रत करणं म्हणजे सात्विक अन्न खाणं, फ्रुट्स खा, लाईट आहार खा, जेही खा तुम्ही लाईट आहार खा. तर तुम्ही लाईफस्टाईल मध्येच नेहमी जितकं लाईट आहार ठेवताल तेवढं तुम्ही हेल्दी राहताल आणि मेंटलीही लाईट राहताल. जितकं जंक फूड, तामसिक आणि राजसिक फूड आपण खातो तर तितकं आपलं हेल्थही बिघडतं आणि मेंटली आपण नेहमी अस्वस्थ राहतो, कारण अन्नाचा प्रभाव डायरेक्ट आपल्या मनावर होतो. म्हणून म्हटलं जातं जैसा फूड वैसा मूड, जसं अन्न तसं मन. तर अन्न तुम्ही सात्विक घेताय, अन्न लाईट घेताय तर तुम्ही मेंटली लाईट राहताल, तुमचं मूडही लाईट राहील. जितकं राजसिक तामसिक अन्न आपण घेतो तर त्याच्याने आपलं मूडही तसं बनत असतं. मग राग येणं, कोणाप्रती कलह निर्माण होणं, का, कारण ते जंक फूड राजसिक आणि तामसिक, म्हणून मूड तसं झालेलं आहे. आणि म्हणून मग कधीतरी आपण पटकन कोणावर चिडतो, राग करतो, नको त्या गोष्टी बोलतो. तर केवळ चातुर्मासामध्ये राग करणं अलाउड नाही. मग बाकी महिन्यांमध्ये काय, राग केलं तर चालेल, निंदा केलं तर चालेल असं आहे? असं काही नाही. पण हे 4 महिने आपण स्वतःला एक सवय टाकली तर हळूहळू ती आपली जीवनशैली बनेल. म्हणून या 4 महिन्यामध्ये अशा काही गोष्टींचा नियम बनलेला आहे. तर स्वस्थ राहण्यासाठी म्हणून लाईट आहार घ्यायचा आहे, पण असं नाही की पर्टिक्युलर हे खायचं आणि हे नाही खायचं आणि मी चुकून काही खाल्लं तर मला पनिशमेंट मिळेल, असं काही नाही. ईश्वर आपल्याला कुठल्याही प्रकारे पनिशमेंट करत नाही. स्वतःचं आरोग्य सांभाळण्यासाठी म्हणून आपल्या पूर्वजांनी व्रत करण्याची ही एक नियम किंवा ही एक पद्धत बनवलेली आहे. एक टाइम खा किंवा फळं खावा किंवा जे काही तुमच्या आरोग्याला सूट होईल अशा गोष्टी खा. आणि काही लोकांमध्ये श्रावण महिना संपला तर लगेचच पुन्हा नॉनव्हेज खायला सुरू करतात. चातुर्मासामध्ये अलाउड नाहीये, है ना. चातुर्मास मध्ये अलाउड नाही म्हणजे काय,
ईश्वरीय शक्ती खाली आहे का? नाही. ह्याला तर या चातुर्मासाला तर म्हटलेलं आहे की देव शयन एकादशी पासून चातुर्मास सुरू झालेला आहे. म्हणजे देवता तर झोपेला गेलेले, देवता या धर्तीवरच नाहीये, तरी पण तुम्ही एवढी शुद्धी का फॉलो करताय? का शुद्धी फॉलो करायची? कारण शुद्ध अन्नानी आपण शुद्ध होऊन आसुरी शक्ती वाढलेल्या आहेत या चातुर्मासामध्ये, आणि आपल्यातील असुर तत्व आणखी वाढू नये, मनुष्याच्या जीवनातील असुर तत्व आणखी वाढू नये म्हणून आपण या शुद्धींची धारणा करतो. आणि जसं चातुर्मास संपला तर आपण पुन्हा या आसुरी तत्वांच्या अधीन होतो. म्हणजे पुन्हा नॉनव्हेज खा, जंक फूड खा, ह्या सगळ्या गोष्टी सुरू करतो. तर पहा, जंक फूड किंवा हे जे अन्न आहे, माझं म्हणणं असं नाहीये की तुम्ही नॉनव्हेज खाऊ नका. काय खायचं काय नाही खायचं हा प्रत्येकाचा आपला निर्णय आहे. परंतु खरं पाहता ह्या ज्या काही गोष्टी आहेत हे मनुष्याच्या खाण्यासाठी बनलेल्या नाहीयेत. आपण बघा, एकीकडे म्हणतो हे ईश्वरा मला सुख दे, आनंद दे, मला आरोग्य दे, अशी आपण ईश्वराकडून प्रार्थना करतो. आणि ज्या जनावरांना आपण मारतोय आणि आपल्या पोटात घालतोय त्यांना सुखाची, आरोग्याची आवश्यकता नाहीये? त्यांना जगण्याचा अधिकार नाहीये का? त्यांना सुद्धा आवश्यकता आहे ना. आपण एक मनुष्य प्राणी आहोत, ते सुद्धा तर प्राणीच आहेत, परंतु आपण त्यांची हिंसा करून आपल्या पोटात भरतो. आणि पहा, हे खाणं किती सात्विक आहे. हे खाणं मनुष्याच्यासाठी आहे का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे नॉनव्हेज, मांस पचवण्याची जी शरीर रचना असते ना, ती वेगळी आहे. मांस खाणाऱ्याचे जे दात असतात ना ते एकदम शार्प असतात, बरोबर, आणि स्मॉल इंटेस्टाईन असतं. मनुष्याचं इंटेस्टाईन खूप लार्ज इंटेस्टाईन आहे आणि दात पण बघा शार्प दात नाही आहेत ना. मांस खाण्यासाठी आणि पचवण्यासाठी मनुष्याचं शरीर नाही बनलेलं आहे. जसं वाघ, सिंह आहेत, त्यांचे दात पहा. आणि खरं पाहता हे खाणं कोणाचं आहे? एखाद्याला मारून त्याचं मांस, रक्त खाणं हे मनुष्याची लक्षण आहेत की राक्षसाची लक्षण आहे? कोणाची लक्षण आहेत? हे तर मनुष्याची लक्षण नाहीये ना, ही तर राक्षसाची लक्षण आहेत. आणि ह्या गोष्टी खातोय आपण म्हणजे आपण काय बनतोय? चातुर्मासात खायचं नाही म्हणजे आसुरी तत्वाला आपण संपवतोय. आणि हा महिना चातुर्मास संपल्याबरोबर पुन्हा आपण ते खायला सुरू करतो. म्हणजे आपल्यातील आसुरी तत्वाला आपण काय करतोय? पुन्हा आव्हान करतोय. जर आपल्या घरात एखाद्याचा मृत्यू होतो आणि डेड बॉडी जोपर्यंत घरात असते तोपर्यंत आपल्या घरात काही शिजत नाही अन्न, बरोबर? आपण काही खातो का? काही बनवतो आपल्या घरात गॅसवर? जेव्हा त्यांचा अंतिम संस्कार होईल, डेड बॉडी घरातून बाहेर पडेल, त्यांचं सगळं काही विधी होईल, त्यानंतर आपण आंघोळ करून घर स्वच्छ धुवून सगळं स्वच्छ झाल्यानंतर घरात स्वयंपाक करून खातो, बरोबर? अशी विधी आहे, असाच नियम आहे आपल्यामध्ये. विदेशात सुद्धा असंच असेल ना? असंच आहे ना? असं का बरं? ज्यावेळेस घरात डेड बॉडी आहे तोपर्यंत आपण घरात काही शिजवू शकत नाही आणि काही खाऊ शकत नाही. का असा नियम आहे? इन्फेक्शन होऊ नये. इन्फेक्शन होऊ नये, टॉक्झिन्स असतात ना, ते टॉक्झिन्स असतात म्हणून आपण ती शुद्धी पाळतो. ते सगळं स्वच्छ झाल्यानंतर डिटॉक्झिफाय करून मग आपण जेवण करतो. मग आपण मनुष्य असून मनुष्याची अर्थी आपल्या घरात असेल तर आपण काही करून खात नाही. परंतु आज मनुष्य इतक्या खालच्या पातळीला गेलेला आहे की जनावरांची डेड बॉडी घरात आणून फ्रीज करतो. घरात टॉक्झिन्स आपण स्टोअर करतो. कोरोना काळामध्ये मिळत नव्हतं म्हणून लोक एक साथ खूप आणून घरात स्टोअर करत होते आणि मग ते शिजवून अन्न आपण खातोय. काय करतोय आपण? टॉक्झिन्स खातोय, घरात टॉक्झिन्स हे करतोय, स्टोअर करतोय. आणि एकीकडे आपण म्हणतोय की आपण मनुष्य आहोत. तर मनुष्य तत्व, देवतत्व आपल्याला आपल्यातून जागृत करायचंय, आसुरी तत्वाला संपवायचंय. तर त्यासाठी अशा प्रकारचं अन्न किंवा आहार हे मनुष्याच्या खाण्याजोगं नाहीये किंवा मनुष्यांसाठी नाहीये. हा आहार घेऊन ज्या दिवशी आपण नॉनव्हेज खातो त्या दिवशी आपण मंदिरात जाऊ शकतो का? देवदर्शन करू शकतो का? करू शकतो?
करायला करू पाहिजे. नये. काय करू नये. करू नये? का करू नये? कारण आपलं बॉडी म्हणजे शरीर आपल्याला अशुद्ध वाटतं हा, आणि मग मन लागत नाही देवाकडे. जर आपल्याला हे समजते की आपण ते खाणं म्हणजे अशुद्ध आहे ना, ते खाल्लं म्हणजे आपण स्वतःला अशुद्ध केलेलं आहे, मग आपण का स्वतःला अशुद्ध करतोय? आपण आपल्या देवाला, इष्ट देवांना, ईश्वराला आपण हे भोग लावत नाही, मग आपण स्वतः का खायचं? या अशुद्ध आहारासोबतच, म्हणजे या गोष्टी सोबतच, या गोष्टी आपण खात नाही, स्वतःला अशुद्ध फील करतो, आपण दुसऱ्या दिवशी आंघोळ करून जाणं योग्य समजतो. परंतु जर आपण आज मंदिरात जाऊ शकत नाही, उद्या आंघोळ करून जाऊ शकतो, हे आपले खरं तर फक्त एक मानसिक समाधान आहे, बरोबर? कारण जे खाल्लं आहे आपण ते तर त्याचं ब्लड बनलेलं आहे ना. आपण जो हम खाते हैं उसका खून बनता है, जो खाया उसका सारा खून में मिक्स हो गया. आता ते शरीरामध्ये रक्त सर्क्युलेट तर होत आहे, फक्त आपण आंघोळ केली म्हणजे वरतून पाणी ओतलेलं आहे आणि आपण देवापुढे जातो. तर आपण काय केलं? फक्त मनाचं समाधान. आज नॉनव्हेज खाल्ले तर आज आपण मंदिरात जाऊ शकत नाही, आज आपण देवदर्शन करू शकत नाही, उद्या आंघोळ करून आपण जाऊ शकतो. हे सगळं आपण फक्त मनाचं समाधान केलेलं आहे. आणि ज्यांना नॉनव्हेज खायची सवय असते आणि जर ते चातुर्मास पाळत असतील, 4 महिने ते नॉनव्हेज न खाता राहतात, तर चातुर्मास संपल्याबरोबर एक दिवस येतो ज्याला गटारी अमावस्या म्हणतात. त्या दिवशी सगळेजण त्या गोष्टीवर असे तुटून पडतात की जसं आयुष्यात कधी मिळालेलंच नाही. तर याच्यातून लक्षात येतं की आपल्यामध्ये ती आसुरी तत्व किती जास्त प्रमाणात आहे की आपल्याला त्या गोष्टी इतक्या जास्त अट्रॅक्ट करतात की त्याच्याशिवाय जसं जीवनच नाही असं आपली समज बनते. तर या आसुरी तत्वांपासून आपल्याला कसं सुटता येईल, त्यासाठी हा चातुर्मासामध्ये ह्याला धार्मिक गोष्टींची जोड देऊन त्या व्रत नियमाप्रमाणे स्वतःला आपल्याला कसं एक साचेबद्ध रूपाने चालता येईल, जीवनाला एक चांगली दिशा देता येईल आणि आपल्या जीवनाची चांगली दशा बनवता येईल, म्हणून ह्या सगळ्या विधी, या विधींना धार्मिक रूप दिलेलं आहे. त्याचबरोबर चातुर्मासामध्ये नॉनव्हेज वर्ज्य आहे, पालेभाज्या वर्ज्य आहेत, तर कांदा आणि लसूण सुद्धा वर्ज्य आहे. कांदा, लसूण, मसूरची डाळ, उडीद डाळ अशा काही गोष्टी आहेत यांना वर्ज्य केलं जातं. या गोष्टी चातुर्मासात खाल्ल्या जात नाही. का? कारण या गोष्टींमध्ये सुद्धा तमोगुण आहे. या खाल्ल्याने सुद्धा आपल्यातील तामसिकतेला आणखी वाव मिळतो, वाढायला राग वाढतो, आपल्यामधली कामवासना वाढते. आणि चातुर्मासामध्ये अब्रह्मचर्य हे चांगलं नाही, म्हणजे ब्रह्मचर्याला पालन करणं महत्व दिलं जातं. जसं ब्रह्ममुहूर्ताला उठायचं आहे, तसंच चातुर्मासामध्ये सुद्धा ब्रह्मचर्याचं पालन करणं हे सुद्धा एक नियम आहे. ब्रह्मचर्य पालन चातुर्मासात करायचं म्हणजेच मग हे व्रत करून आपण शुद्ध अन्न खाऊन आपल्यातील तमोगुणींना शांत करणं. आणि जेव्हा आपण हे कांदा, लसूण, नॉनव्हेज, मसूर डाळ, उडीद डाळ ह्या सगळ्या गोष्टी खातो, अर्थात आपल्यातील या तमोगुणींना, आसुरी तत्वांना पुन्हा ऍक्टिव्ह करतो आणि मग आपली पुन्हा लाईफस्टाईल तशीच बनायला लागते. तर आपल्याला आपलं जीवन शुद्ध बनवायचं, अंतर्मन शुद्ध बनवायचे, मानसिक शांती मिळवायची. तर याला केवळ धार्मिक अनुष्ठान न देता याला आपल्याला त्याच्याबरोबर ह्याच्यातील शास्त्रीय कारण, आध्यात्मिक, वैज्ञानिक गोष्टी समजून घेऊन जर आपण या गोष्टी करत राहिलो तर खरंच आपलं जीवन खूप सुंदर बनेल. आणि तसंही पहा, जेवढं आपण ह्या गोष्टींच्या टेस्टच्या आहारी जातो ना, म्हटलं जातं जितना मुख की टेस्ट उतना पेट में वेस्ट और बीमारी बनेगी गेस्ट. बीमारी बनेगी गेस्ट. मग आपण ह्या गोष्टी खाऊन काय करतोय, आपल्यातील मानसिक आजारांनाही आव्हान करतो आणि शारीरिक आजारांनाही आव्हान करतो. मग या 4 महिने या सगळ्या गोष्टींचं पालन करणं म्हणजे आपली जीवनशैली असं बनवणं सुंदर. राग नाही करायचं, कोणाची निंदा नाही करायची, कोणाविषयी वाईट नाही बोलायचं, सत्संग करायचं, सद्विचार ऐकायचे, ध्यानधारणा करायचं आणि शुद्ध अन्न खायचं. मग केवळ हे 4 महिनेच न करता ही आपली जीवनशैली बनवायची आहे. आणि मला सांगायला गौरव वाटतं की ब्रह्मा कुमारीज मध्ये जे रेग्युलर जोडलेले लोक आहेत, आम्ही सगळेजण
ह्या सगळ्या गोष्टी आजीवन फॉलो करतो आणि स्वतःची जीवनशैलीच अशी बनवलेली आहे की ज्याच्यामध्ये राग नाही करायचं, कोणाची निंदा नाही करायची, या बेसिक गोष्टी तर फॉलो करतोच करतो. त्याचबरोबर रोजच ब्रह्ममुहूर्ताला उठतो. एव्हरी डे 4 वाजता उठणं ही आमची जीवनशैली आहे. रोजच आम्ही सकाळी 4 वाजता उठून 4 to 45 आम्ही मेडिटेशन करतो. ही आमची लाईफस्टाईल आहे. फक्त चातुर्मासच नाही, परंतु जीवनशैली आहे. रोज 4 ते 4:45 आम्ही उठून मेडिटेशन करतो आणि त्यानंतर मग पुढचा सगळा कार्यक्रम उरकून रोज इव्हन भारतात किंवा विदेशात जेवढे आमचे ब्रह्माकुमारीचे सेंटर्स आहेत, तर प्रत्येक सेंटर्समध्ये सकाळी 6:30 to 7:30 किंवा काही ठिकाणी 7 ते 8 स्पिरिच्युअल स्टडी, ग्रुपमध्ये स्पिरिच्युअल स्टडी होते, आध्यात्मिक सत्संग चालतं आणि त्यानंतर आपली दिनचर्या, आपले रोजचे रुटीन कार्य जे आहे ते सुरू होतात. तर रोज सकाळी मेडिटेशन करणं, सत्संग करणं ही जीवनशैली आहे. दिवसभरात राग नाही करणं, निंदा नाही करणं, कोणाचे अवगुण न पाहता त्यांच्याशी आपला एक चांगला गुणदर्शन सोबत चांगला संपर्क, हेल्दी रिलेशनशिप मेंटेन करणं ही लाईफस्टाईल आहे, ही जीवनचर्या आहे. आणि रोजच्याच आहारामध्ये, आमच्या रोजच्याच आहारामध्ये फक्त चातुर्मास नाही, परंतु रोजच्याच आहारामध्ये कांदा लसूण नसतं, नॉनव्हेज नाही, स्मोक ड्रिंक या गोष्टी नसतात. तर ह्या गोष्टी आपली जीवनशैली आपल्याला बनवायची. आणि तुम्ही अनुभव करा, तुम्ही 4 महिन्यामध्ये जर हे नियम संयम पाळले तर आपोआपच जीवनाला एक सवय लागेल आणि आपली जीवनशैली अशी बनल्याने जीवन खूप सुंदर आनंदमय बनेल. कारण जेव्हा या गोष्टी आपण फॉलो करतो तर मन शांत आणि शुद्ध होतं आणि जिथं मन शांत शुद्ध आहे तिथे तुमची निर्णय शक्ती वाढते, परख शक्ती वाढते. निर्णय परख शक्ती जिथं वाढली तिथं प्रत्येक कार्य सुचारू रूपाने होत आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये एक समाधान, आनंद या गोष्टी आपोआपच येत जाते. आणि तुम्हाला माहितीये की जिथं शुद्धी आहे तिथं ईश्वर आहे, जिथं स्वच्छता आहे तिथे ईश्वर आहे. आणि उपवासचा अर्थ सुद्धा काय आहे? उपवास मध्ये 2 शब्द आहेत, उप आणि वास. उप म्हणजे उपर आणि दुसरं उपचा अर्थ आहे नजदीक. वास म्हणजे निवास करणं. तो कहाँ निवास करना है? ऊपर, भगवान के नजदीक, मन और बुद्धि से भगवान के नजदीक निवास करना, ये उपवास है. मग केवळ हे चातुर्मासाच्याच दिवसांमध्ये आपल्याला उपवास करायचा आहे का? नाही, आपल्याला आजीवन उपवास करायचा, रोज उपवास करायचा, रोज ईश्वराचं सानिध्य साधायचं आहे, त्याच्या जवळ राहायचं आहे, असा उपवास करायचा आहे. आपण काय केलं? उपवास करतो, व्रत करतो, म्हणजे त्या दिवशी ईश्वराच्या ध्यानापेक्षा म्हटलं जातं भगवान से भी ज्यादा भोजन काही ध्यान होत आहे ना. जर माझा उद्या उपवास असेल तर आजपासूनच काय सुरू होईल आपलं? उद्या उपवास म्हणून आजपासून तयारी सुरू होईल. फ्रुट्स घेऊन या, एक्स्ट्रा दूध घेऊन या. उपवासाला ज्या गोष्टी आपण ठरवल्यात या गोष्टी चालतात. असं काही ईश्वराने ठरवून नाही दिलेले, आपणच ठरवलेले आहेत, या गोष्टी चालतात. तर ते आपण तयारी सुरू करतो. मग रात्री जेवताना काय म्हणणार? उद्या माझा उपवास आहे म्हणून 1 पोळी जास्त खाऊन घे, आज जास्त खायचं. मग उद्या उपवास म्हणून सकाळपासूनच आपलं चरायला सुरू होतं. चहा पी, फ्रुट्स खा, दूध पी, साबुदाण्याची खिचडी खा, खजूर खा, साबुदाण्याचा चिवडा खा. दिवसभर दुसरं कोणी चहा पित असेल त्याच्यावर माझा पण 1 कप चहा होऊ दे, आज माझा उपवास आहे ना. म्हणजे दिवसभर आपण खातोच आहे. बरं, जर मग दुसऱ्या दिवशी आपल्याला उपवास सोडायचा, जसं एकादशीला, शिवरात्रीला आपण दुसऱ्या दिवशी उपवास सोडतो, तर दुसऱ्या दिवशी उपवास सोडताना सुद्धा काय पाहिजे? मग आपल्याला उपवास सोडताना साधं भोजन नाही चालत. ईश्वराने कुठे लिहून दिले का एकदम सिंपल भोजन खा? नाही. किंवा हेवी खा असं लिहून दिले का? नाही. ते आपणच उपवास सोडताना म्हणजे आपण काल एवढं मोठं महान कार्य केलंय की काल दिवसभर मी वरण भात भाजी पोळी न खाता दुसऱ्या गोष्टी खाल्ल्यात, म्हणजे आज उपवास सोडताना मी एवढं मोठं कार्य करायचंय की मला फ्राईड पकोडे, पुरी, खीर अशा सगळ्या फ्राईड हेवी भोजन पाहिजे. म्हणजे 1 दिवस उपवासाच्या मागे आपण 3 दिवस दाबून खातोय. उद्या माझं आज रात्रीच दाबून खायचं
मग उद्या दिवसभर खाणं चरणच चालू आहे आणि परवा उपवास सोडताना इतकं व्हरायटी भोजन. म्हणून म्हणतात ना एकादशी आणि दुपारची पण खास या. बनलेली नाहीये. ही म्हण का बनलेली? कारण आज आपली उपवासाची प्रथाच पूर्णपणे चुकलेली आहे. उपवास करायचं होतं कशासाठी? कमी, जसं त्या व्यापाराची गोष्ट सांगितली, 2 टाइम कमी खाऊ शकता का, 1 टाइम कमी खाऊ शकता का, कमी खायचंय का, एक जेवण कमी करायचंय की ते वेळ तुम्ही ईश्वराशी स्वतःला जोडा, चांगल्या विचारांशी स्वतःला जोडा करायचं होतं. परंतु झाले काय, उपवास करायचं म्हणजे भगवान का ध्यान तो छूट ही गया, पर पूरा दिन भोजन का ही ध्यान शुरू हो गया, क्या खाना है और क्या नहीं खाना है. मग आपलं व्रत, आपलं उपवास सार्थक होत आहे का? होतंय का? नाहीये. त्याच्यामुळे आपण याला धार्मिक विधी तर समजतोय, परंतु धार्मिक विधी सोबत धार्मिक रूपाने त्याला पालनच करत नाही. तर आपल्याला उपवास म्हणजे काय? जे खायचंय ते खातो, पण सात्विक अन्न खायचंय. जेही खा ते सात्विक खा. कधी उपवास करायचे? फक्त चातुर्मास, आठवड्यातला 1 दिवस का एकादशी? नाही, तर रोज उपवास करायचा. म्हणजे काय? रोज सात्विक अन्न खायचंय. जेवढी भूक आहे त्याच्यापेक्षा थोडं कमी खायचं. कारण काय, आज आपण खूप खाऊन 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 आहे ना, आज सबका पेट बडा होता जा रहा है. म्हटलं जातं जब पेट बनेगा मटका तो लगेगा बीमारी का झटका. सगळे आजार सुटकुटून होत आहेत पोटातून. त्याच्यामुळे त्याचं निदान सुद्धा पोटात. गोळी खा, मेडिसिन खा, पोटातच गोळी घालतोय, टाकतोय ना आपण, जे काही खातोय पोटातच दिलं जातं. तर सगळ्या आजारांचं कारण काय आहे? आपलं पोट. आणि या पोटाला स्वस्थ ठेवणं फार गरजेचं आहे. आयुर्वेदाच्या हिशोबाने स्वस्थता काय आहे, हेल्दी कोणाला म्हटलं जातं? जसं डोकं थंड, पोट नरम आणि पाय गरम असेल त्याला हेल्दी म्हटलेलं आहे. पण आजची लाईफस्टाईल पूर्ण उलटी झालेली. डोकं एकदम शॉर्ट टेम्पर. आपण एखाद्याला म्हणतो ये बहुत शॉर्ट टेम्पर आहे, म्हणजे डोकं काय झालंय? गरम. पेट नरम पाहिजे, पण काय झालंय आजकाल? पेट कडक हो गया है. कारण डायजेशन सगळ्यांचं इतकं वीक झालेलं आहे. कॉन्स्टिट्यूशन होणं, पोट साफ न होणं, अशा अनेक गोष्टी, डायजेशन नीट नाही झाल्यामुळे गॅस होणं, ऍसिडिटी होणं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या कॉमनली झालेल्या आहेत. तर पेट कडक आणि पाय काय झालेत? थंड. थंड. म्हणजे हेल्थ जे आहे फुल्ली डिस्टर्ब झालेला आहे. सुरुवात इथून, डोकंच गरम झालं ना. त्याच्यामुळे आपल्याला आता स्वस्थ जीवनशैली बनवायचं आहे. तर त्याच्यासाठी सगळ्यात प्रथम उपवास करायला सुरू करायचं. उपवास करायचं म्हणजे काय? 2 गोष्टी आहेत उपवासाचे. उपवास करायचं म्हणजे जेवण करायचंय. तुम्ही 3 टाइम खाता, भले 3 टाइम खा, परंतु सात्विक अन्न खायचंय. आणि सात्विकतेमध्ये सुद्धा काय, जितकी भूक आहे त्याच्यात थोडंसं कमी खायचं, थोडं कमी. 2 रोटी की भूक आहे, 2 पोळ्यांची भूक आहे, तर आपल्याला 1.5 पोळी खायची. होतं काय, जर खूप भूक लागली 2 पोळ्याच्या ऐवजी आपण 3 पोळी खाऊन घेतो, खूप भूक लागली म्हणून, तर थोडंसं कमी जेवल्याने आपण आजारी पडणार नाही. दूसरा उपवासाचा अर्थ आहे कि ऊपर रहने वाले भगवान के पास हमें निवास करना है. हा उपवास करायचा आहे या चातुर्मासामध्ये. आणि दुसरं, काही लोक एकदम एकच टाइम व्रत करतात ना. आपल्याला या चातुर्मासामध्ये आपल्याला करता आलं, जमलंच तर हे व्रत करूया की आपल्यातील जे वाईट विकार आहे, जसं काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, या विकारांपैकी कुठल्याही एका विकाराचं व्रत करता आलं तर आपण नक्की करूया. या 4 महिन्यामध्ये ह्या विकाराला मला स्पर्श नाही करायचं, किंवा या विकारांचा अंशही माझ्यामध्ये आढळता कामा नये. पूर्णपणे मला सोडून द्यायचं त्या विकाराला. आणि बऱ्याचदा हेही सांगितलं जातं की व्रत करायचंच आहे, तर आजकाल सध्याला आपण इतके सोशल मीडियावर ऍक्टिव्ह झालेलो आहोत ज्याच्याने खूप काही नुकसान होत आहे. तर ह्या सोशल मीडियातील एखादी गोष्ट, व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल किंवा युट्यूब असेल, की ज्याच्यामध्ये आपला खूप वेळ जातोय, तर त्याच्यातील एखाद्या गोष्टीचा व्रत करता आलं तर आपण नक्की करूया. आणि अशा प्रकारच्या व्रतने नक्की आपला चातुर्मास सफल होईल. आणि या चातुर्मासामध्ये आपण पुण्य अर्जित करून
ईश्वरीय सानिध्य मिळवून आणि ब्रह्मचर्याचं पालन करून, शुद्ध अन्न खाऊन, ब्रह्ममुहूर्तला उठून आपण शुद्ध विचारांची साधना, शुद्ध विचारांची तपस्या करूया, की ज्याच्या आधारे ह्या गोष्टी केवळ चातुर्मासापर्यंतच मर्यादित न राहून आजीवन होईल आणि आपलं जीवन सुंदर बनेल. आपल्याला कधीही ईश्वराला काही मागायची गरज पडणार नाही, परंतु आपोआपच ईश्वराकडून आपल्याला भरभरून या गोष्टी मिळत राहतील. कारण जिथं शुद्धी आहे, जिथं सात्विकता आहे, तिथं ईश्वराचा वास आहे. जेव्हा माझं मन शुद्ध सात्विक होईल तर आपोआपच माझं मन ईश्वरात जुडेल, ईश्वरीय सानिध्य मला लाभेल. चातुर्मासामध्ये अनेक सण येतात आणि खूप चांगले चांगले सण आहेत. प्रत्येक सणाचा खूप सुंदर आध्यात्मिक रहस्य आहे, आध्यात्मिक भाव आहे. एक एक सणामध्ये जी काही विधी केली जाते, जे काही अनुष्ठान केलं जातात, तर त्या प्रत्येक सणांमागे सुद्धा खूप सुंदर अर्थ दडलेला आहे. आणि त्या त्या सणांचं, जसं रक्षाबंधन असेल, रक्षाबंधनाचा खरा भाव काय आहे, की ती पवित्र बंधन आहे. गणेशोत्सव आहे, दिवाळी आहे, हे सण आपण फक्त परंपरेच्या रीतीने साजरा करत आलेलो आहोत. परंतु या परंपरेमध्ये जर आपण थोडीशी आध्यात्मिकता जोडली आणि त्या विधीने आपण तो सण साजरा केला, तर बघा तुमच्या जीवनात किती अलौकिकता येईल आणि जीवन सुंदर आणि सुखमय अनुभव होईल. या चातुर्मासामधला सगळ्यात पहिला सुंदर आध्यात्मिक सण जो आहे ते म्हणजे व्यास पौर्णिमा, ज्याला गुरु पौर्णिमा असं म्हटलं जातं. तर सगळ्यात पहिली ही व्यास पौर्णिमा किंवा गुरु पौर्णिमा जे आहे, हेच सण का आलेला आहे? गुरूंच्या द्वारे आपल्याला पूर्ण चातुर्मासातील मार्गदर्शन, येणारे प्रत्येक सण आपण कशा पद्धतीने साजरे करावे त्याचं एक मार्गदर्शन मिळतं. आणि म्हणून गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. आणि त्या गुरु पौर्णिमेमध्ये सुद्धा कुठला भाव दडलेला आहे, कशा पद्धतीने आपण गुरु पौर्णिमा साजरा केला पाहिजे आणि गुरुचं महत्व काय आहे जीवनामध्ये, गुरुद्वारा आपल्याला आशीर्वाद, शक्ती कशी मिळू शकते, गुरूंना आपण काय गुरुदक्षिणा दिलं पाहिजे, या सगळ्या गोष्टींमध्ये एक सुंदर अर्थ दडलेला आहे. आणि त्या त्या गोष्टींचा अर्थ आपण त्या त्या सणांच्या दिवशी ऐकला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. आणि त्या रीती तुम्ही जर तो सण साजरा केला तर नक्कीच तुमचं जीवन सुंदर बनू शकेल. तर चला, आपण चातुर्मासाच्या या 4 महिन्यामध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टींच्या व्रत, वैकल्य, अनुष्ठान, नियम, शुद्धी, या सगळ्या गोष्टींच्या आध्यात्मिक अर्थाला आपल्या जीवनात धारण करून तशी जीवनशैली बनवण्याचा एक प्रयत्न करण्यासाठी, ती शक्ती ईश्वराकडून अनुभव करण्यासाठी एक 5 मिनिट मेडिटेशन करून ती शक्ती अनुभवूया आणि ते संकल्प स्वतःमध्ये घेऊया. मला काही शेअर करण्यासाठी को होस्ट बनवता येईल? हो, बनवतोय. बघा आता म्यूट आहे तुमचा आवाज, मायक्रोफोन. ओके. सरळ बसायचंय, मोठा श्वास घ्यायचाय, सोडायचाय, पुन्हा एकदा मोठा श्वास घ्यायचाय, सोडायचाय. काही क्षणांसाठी व्हिज्युअलाइज करा की आपण आपल्या घरातून बाहेर पडतोय, आपल्या सोसायटीतून बाहेर पडत आहोत. आणि एका सुंदर समुद्राच्या किनारी जाऊन पोहोचतो. स्पष्टपणे व्हिज्युअलाइज करा, अथांग समुद्राच्या समोर आपण उभे आहोत.
तो विशाल समुद्र दूरवर दृष्टिक्षेप करता आकाश आणि समुद्र एकमेकांना भिडताना दिसत आहेत. संध्याकाळची वेळ, सूर्य समुद्रामध्ये प्रस्थान करत असताना सूर्याची ऑरेंज कलरची रेस पूर्ण समुद्राच्या पाण्यावर पसरून समुद्राचं पाणी ऑरेंज रंगाने चमकत आहे. स्पष्ट व्हिज्युअलाइज करायचंय. सरळ बसून मान सरळ ठेवायची. मन शांत करून या विचारांना आपल्या बुद्धीच्या कॅमेऱ्याने पाहायचा अभ्यास करायचा आहे. समुद्राच्या सुंदर दृश्य पाहत असताना मन सुद्धा सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित झाल्याचा अनुभव होत आहे. या समुद्र तटावर जिथे तुम्हाला छान वाटेल अशा ठिकाणी आपण जाऊन बसण्याचा अनुभव करा आणि त्या ठिकाणी स्वतःला व्हिज्युअलाइज करत हवेचा थंड स्पर्श अनुभव करा. समुद्राच्या लाटांचा आवाज, हवेचा थंड स्पर्श एकदम स्पष्ट अनुभव करा. यामध्ये फ्रेश मूड अनुभव करा. या फ्रेश मूड मध्ये माझ्या अंतरंगात, अंतर्मनात सर्व गुणांचा सागर, सर्व शक्तींचा भंडार, सर्व शक्तिवान परमात्म्याचं मी आवाहन करते. स्वतःच्या अंतर्मनाने ईश्वराचं आवाहन करून पहा आणि अनुभव करा. परमात्मा सुद्धा जो पॉइंट ऑफ लाईट आहे, परंतु ऑलमाइटी आहे. ओशन ऑफ पीस, ओशन ऑफ लव्ह आहे. त्या प्रभू पित्याकडून समुद्राच्या लाटांप्रमाणे शांतीच्या लाटा, शांतीची तरंग माझ्या अंतरात्म्याला भिडत आहेत, मला स्पर्श करत आहेत. ज्याच्याने मी आत्मा स्वतःमध्ये ही शांती, करत आहे. सूर्याचा प्रकाश शरीरावर पोहोचल्याने शरीराला गरमी आणि हवाच्या स्पर्शनी थंडी भासते. त्याचप्रमाणे ओशन ऑफ पीस ऑलमाइटी परमात्माकडून
शांती आणि शक्तीची तीव्र प्रकाशाची किरण माझ्यापर्यंत पोहोचत आहे आणि त्या किरणांचा स्पर्श अंतरात्म्याला होत आहे. त्या दिव्य प्रकाशाचा स्पर्श शरीरालाही होत आहे. परमात्मा पवित्रतेचा सूर्य अँड ओशन ऑफ पॉवर, त्याची पॉवर्स, त्याच्यातील पवित्रता पॉवरफुल रेज फॉर्म मध्ये माझ्यापर्यंत पोहोचत आहे. त्या पॉवर्सचा शॉवर मी माझ्यावर अनुभव करत आहे. जणू परमात्मा पॉवर्सच्या शॉवर मध्ये नाहून निघत आहे, ज्यामुळे माझ्यातील इम्प्युरिटीज, माझ्यातील नेगेटिव्हिटी, माझ्यातील राग, द्वेष, कलह सारखे विकार या परमात्मा पॉवर्सच्या शॉवर मध्ये न्हाऊन धुवून निघत आहेत. स्पष्ट व्हिज्युअलाइज करा. हे विकार, नकारात्मकता पूर्णतः स्वच्छ होत आहे आणि मी स्वतःला शुद्ध, पवित्र अनुभव करत आहे. माझं मन पूर्णतः शांत झालेलं आहे. तसं समुद्राच्या तळाशी पूर्णतः शांती असते, तसं मी स्वतःच्या अंतर्मनाच्या तळाशी पोहोचलेले आहे आणि परमात्मा पॉवर्स अंतरात्म्याच्या तळापर्यंत पोहोचून माझं मन पूर्णतः स्थिर झालेलं आहे, ज्यामध्ये सद्गुणांची जागृती होत आहे. परमात्मा जो शांती, प्रेम, पवित्रतेचा सागर आहे, त्याच्यात सुद्धा समुद्राच्या लाटांप्रमाणे माझ्यामध्ये ही शांती, पवित्रता, शक्ती भरत चाललेली आहे. मी आत्मा या सर्व सद्गुणांनी भारावून गेलेली आहे. परमात्मा प्रकाशामध्ये स्वतःला अनुभव करत आहे. परमात्मा पॉवर्स अँड ब्लेसिंग्सचा शॉवर, ज्याच्याने माझं अंतर, मन आणि पूर्णतः शरीर आच्छादित झालेलं आहे. मी स्वतःला ईश्वरीय पॉवर्स अँड ब्लेसिंग्सच्या या सुंदर शॉवर मध्ये अनुभव करत आहे. सर्व शक्तिमान
से है सुशोभित सर्वशक्तिमान, लुटा रहा है वो वरदाता वरदानों की खान। आओ झोलियां भर के जाओ, अपना जीवन सफल बनाओ। ना तृष्णा में ना माया में, ना बाधा में ना बंधन की, जीवन रख दे प्रभु के शरण में। जीवन रख दे प्रभु के शरण में। सच्चा सुख है समर्पण में, सच्चा सुख है समर्पण में। पल पल है अनमोल रे मानव, जीवन तो है बहती धारा, स्वर्ण अवसर बीत गया तो तुझको मिलेगा ना दोबारा। परम शक्ति का ध्यान लगा ले, परम शक्ति का ध्यान लगा ले। ना दुविधा रख कोई मन में। सच्चा सुख है समर्पण में। ओम शांती। येणाऱ्या चातुर्मासच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा। तुम्ही सर्वांनी चातुर्मान्याच्या या सगळ्या व्रत वैकल्य विधी ना आध्यात्मिकरित्या फॉलो करत स्वतःचं जीवन सुंदर बनवावं हीच शुभकामना। ओम शांती। थँक्यू। ओम शांती। लक्ष्मी दीदी, इतक्या सोप्या शब्दात इतके सुंदर शब्द वापरून, इतक्या सुंदर छोट्या छोट्या गोष्टी सांगून तुम्ही आम्हाला आपली जीवनशैली सुंदर कशी बनवायची, आरोग्यवर्धिनी कशी बनवायची, ह्याचं इतकी सुंदर शिकवण दिलीत। आणि शेवटच्या
मेडिटेशनने तर मला अगदी खात्री आहे की आज सगळ्यांना छान झोप लागणार आहे. तर तुमचे कसे आभार मानावेत हेच मला कळत नाहीये, पण आभार मानतोच आहोत. पण परत परत तुम्ही याल आणि आम्हाला अशी शिकवण द्याल. माधव दादांचे आभार, कारण तुमच्यासारख्यांना त्यांनी आमच्याशी जोडलं. श्रोते मंडळी सगळी, तुम्ही आला नसतात तर हा अध्यात्मपीठ हा प्रोग्रामच करू शकला नसता, म्हणून तुमचेही आभार. आणि आपली तांत्रिक टीम तर सदैव आपल्या सहाय्याला तत्पर असते, म्हणून त्यांचेही आभार. त्या सगळ्यांचे आभार मानून झाले. मला नक्की खात्री आहे की आत्ताच्या आपल्या मेडिटेशनने सगळ्यांना शांत झोप लागेल आणि आपण ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा नक्की प्रयत्न करूया. मी तर म्हणते पुढचे 3 दिवस आपण ही प्रॅक्टिस करू आणि मग चातुर्मासात आपण ही जीवनशैली बनवण्याचा नक्की प्रयत्न करू. तेव्हा आता मी उर्मिलाकडे देते आणि उर्मिला प्रश्नोत्तर वगैरे करेल. धन्यवाद रेखाताई, धन्यवाद लक्ष्मी दीदी. तुमचं हा संवाद जो असतो तो ऐकून खरंच मनाला फार शांत वाटतं. रेखाताई म्हणाल्या तसं खरंच आपण प्रत्येकाने हे फक्त आज आपण ऐकून तिथेच विसरून न जाता ती आपली जीवनशैली कशी बनवावी ह्याच्याकडे खरंच लक्ष दिलं पाहिजे. आणि हे आम्हाला मार्गदर्शन तुम्ही दिलं त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार. आणि श्रोते मंडळी, तुम्हाला कोणाला काही प्रश्न असतील लक्ष्मी दीदींकरता तर ते तुम्ही विचारू शकता नक्की. मलाच एक प्रश्न म्हणण्यापेक्षा एक थोडीशी कॉमेंट आहे की आपल्याकडे चातुर्मास हा नेहमी पावसाळ्यात येतो आणि जसं लक्ष्मी दीदींनी सांगितलं तसं पावसाळ्यामध्ये म्हणजे बाहेर जाणं कमी झालेलं असतं, पचनशक्ती कमी झालेली असते, त्यामुळे ही सगळी व्रतवैकल्य आपण करायची. पण मला वाटतं अमेरिकेत ह्या 4 महिन्यात उन्हाळा असतो आणि सगळ्यांना अगदी बाहेर जाऊन सगळं करायचं असतं. तेव्हा मला वाटतं आपण चातुर्मास अमेरिकेत विंटरमध्ये करायला हवा. त्यावेळेला आपलं बाहेर जाणं कमी झालेलं असतं, कदाचित त्यामुळे पचनशक्ती कमी झालेली असेल. बरोबर आहे. बरोबर आहे. पण ना पावसाळा म्हणण्यापेक्षा चेंज ऑफ वेदर पण असतो असं म्हणजे मला वाटतं की ह्या दिवसांमध्ये इथे सुद्धा फार वेदर चेंज होत असतं. आज पाऊस आहे तर उद्या ऊन कडक असणार, मग त्याच्याने परत पाऊस पडून परत थंडी वाजते आपल्याला. तर ह्या वेदर फ्लक्च्युएशन साठी सुद्धा हे जे सगळे नियम आहेत ते फार आपल्याला उपयोगी पडणार आहे. त्याच्यामुळे त्या म्हणाल्या तसं की फक्त हे 4 महिने न करता ती जीवनशैलीच जर आपण बनवली तर हे खरंच खूप उपयोगाचं आहे, म्हणजे असं मला वाटतं. जे बनवता आलं तर खरंच सार्थकी लागलं म्हणायचं. अवघड आहे पण प्रयत्न नक्कीच करू आम्ही. आय थिंक इट इज मोर अबाउट द वेदर फ्लक्च्युएशन्स. भारतात सुद्धा पावसाळ्यात वेदर फ्लक्च्युएशन्स खूप असतात आणि ते आपल्याला म्हणजे पचन संस्थेवर आपल्याला ते हलके पडावे म्हणून मग हे सगळे नियम आणि हे असावेत असं वाटतं. पावसाळ्यात हवा दूषित जास्ती असते. तुम्ही बघा, अन्न वगैरे लवकर नासतं पावसाळ्यात. बरोबर. ह्युमिडिटी जास्ती असल्या कारणाने. प्रत्येक ऋतुमानानुसार आपल्याला प्रकृतीने खाण्यापिण्याचे साधनं दिलेली आहेत. उन्हाळा असेल, आजकाल तर कसंही म्हणजे ते पिकवलं जातं, परंतु तसं तर उन्हाळा असेल तर वॉटरमेलन आहे. वॉटर बेस्ड फ्रुट्स किंवा वस्तू आपण जास्त खात असतो, त्यावेळेस आपल्याला वॉटरची जास्त गरज असते. थंडीमध्ये वेगळ्या पद्धतीने, म्हणजे प्रकृतीने सुद्धा आपल्याला इतकी सुंदर रचना दिलेली आहे की त्या अनुसार आपण आपलं आहार ठेवलं पाहिजे, आपला व्यवहार ठेवला पाहिजे, आपलं आचरण ठेवलं पाहिजे, ज्याच्याने तुम्ही निरोगी राहताल.
खरंय. म्हणजे पोटाचा मटका नाही होणार. माझी आपली एक लक्ष्मी दीदींनाच विनंती आहे की दर 3-4 महिन्यांनी आम्हाला रिचार्ज करायला तुम्ही येत जा, की आमची जीवनशैली कशी त्याच्यामुळे सुधारत गेलेली तुम्हाला दिसावी अशी आमची इच्छा आहे. नक्की नक्की. युट्यूब वरही मला तसे प्रश्न नाही आहेत, अभिप्राय आहेत एक पण प्रश्न तसे दिसत नाहीयेत. तर आपण युट्यूब लाईव्ह बंद करून आपली अनौपचारिक कोणाला काही प्रश्न असतील तरी घेऊ शकतो झूम कॉलवर. सो आपण युट्यूब आता बंद करू शकतो लाईव्ह.